असेच नवीन कीर्तन व भजन बघण्यासाठी आत्ताच भक्तिनाथ चॅनलला सबस्क्राईब करा। सुखाचे शेजारी पौडही सुखाचे शेजारी पौडही आई देवले माझा जावी नारायण माझा जावी नारायण आई देवले माझा जावी नारायण माझा जावी नारायण अंतरिता गुणा प्रगटोरी अंतरिता गुणा प्रगटोरी अंतरिता गुणा प्रगटोरी टाळी वाजवा टाळी वाजवा प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदे महाराष्ट्र भूषण
देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, हिंदू हृदय सम्राट श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू, थोर समाजशास्त्रज्ञ, वैदिक सिद्धांत संशोधक, सकजल प्रबोधक, पंढरीपथ साधक, प्रेमात भूत सिंधू, कुळसागर बिंदू, कान्हाप्रिय बंधू, गुणातीत साधू, साहित्य सोनियांच्या खाणीतून शब्दरत्नांची निर्मिती करणारे, वेद, उपनिषद, गीता, भागवत आदी ग्रंथांचं मंथन करून पंचमवेद असलेला गाथा ज्या महाकवीने समाजाला सहजतेने उपलब्ध करून दिला, भंडारा, भामचंद्र, गोराडेश्वर यासारख्या डोंगरांवरती ज्ञान साधना करून वयाच्या 42व्या वर्षी देहासगट वैकुंठ गमन करून विश्वातील एक अलौकिक चमत्कार ज्या संत महापुरुषांनी इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने लिहून ठेवला, पुण्यसहिला पवित्र असणाऱ्या इंद्रायणी मातेच्या तीरावर वसलेल्या असलेल्या श्रीक्षेत्र देहूनगरीमध्ये श्री बोलोबा आणि सौ कनकाई यांच्या पोटी हे ज्ञानरत्न जन्माला आलं आणि मोक्षाचा देवयानपंथ सर्वसामान्यांकरता सुलभ झाला. ते विश्वजित, विश्ववीर, विश्वसंत, लोकमान्य संत, संतमान्य संत, जनमान्य संत, देवमान्य संत, जगद्गुरू तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलाय. विठ्ठल बघा, जगद्गुरू तुकोबराय पांडुरंग परमात्म्यासमोर उभे आणि उभे असताना भगवंताला सांगितलं, देवा संतांची भेट अवघड आहे, बहु अवघड आहे, पण तू जर करुणा केली, कृपा केली तर संत माझ्या जीवनात प्राप्त होऊ शकतात. पण एक अडचण येते देवा, प्राप्त संतांची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय पण यश येत नाही. तेव्हा भगवंताने सांगितलं, तुकोबराय संत सेवक होण्यासाठी पुण्याची आवश्यकता असते. तेव्हा जगद्गुरू तुकोबरायने सांगितलं, देवा मी तुझ्या सगुण रूपाची चर्चा करतोय, पुण्य असल्याशिवाय का? तेव्हा भगवंताने सांगितलं, तुकोबराय नुसतं पुण्यही असून चालत नाही, त्या पुण्याचं काय ठाऊक पाहिजे? वर्म ठाऊक पाहिजे. तेव्हा जगद्गुरू तुकोबरायने सांगितलं, देवा तूच जर आमचा इष्ट मित्र, सखा, सोयरा, बंधू, गुरु सगळं जर तूच असशील तर तू सोडून आम्हाला दुसरं कोण सांगणार? सांग देवा, कोण पुण्य यांचा नाही का? असं कोणतं पुण्य आहे की त्या पुण्याच्या जोरावर मी यांचा सेवक होईल? तेव्हा भगवंताने सांगितलं, तुम्ही हा यांचा शब्द मध्येच का टाकला? नाही का, यांचा शब्द मध्येच का टाकला? तेव्हा भगवंताने सांगितलं, ते तुकोबरायाने सांगितलं, भगवंता अंधविश्वासानं तुला कुणालाही संत म्हणायची सवय, पण ती मला नाही. यांचा या शब्दानं मी संतांचा आंतरलक्ष निर्देश करतोय आणि आंतरलक्ष निर्देश करत असताना मला कोणत्या संतांचा सेवक कर की जीही द्वंद्वाधिक दुराविली, ज्यांनी द्वंद्व आदी करून विकार दूर केले, अशांचा मला सेवक कर. आणि नुसतं सेवक नको करू भगवंता. तर बघ, संतांची भेट होणं अवघड नाही, बहु अवघड आहे, पण तू जर करुणा केली, कृपा केली तर संत माझ्या जीवनात प्राप्त होऊ शकता. तुकोबरायांचं सगळं बोलणं भगवंताने ऐकून घेतलं आणि तुकोबरायाने सांगितलं, का हो महाराज, ठीक आहे, तुम्ही म्हणता तुम्हाला संतांचं सेवक व्हायचं, ठीक आहे, दिलं करून. तुम्ही पुण्याईचं वर्म विचारलं, तेही मी तुम्हाला सांगितलं. संतांची भेट अवघड आहे, माझ्या करुणेची अपेक्षा तुम्ही करताय, तीही तुम्हाला करून दिली. आणि मग हो तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मज नैऋत्तीवरी, म्हणजे लौकिक सुख दुःखाच्या पलीकडे असणारं जे सोलीव सुख आहे, त्या सुखाच्या शेवर मी असा निवांत पोहडेन. असा अभंगाचा झाला सरळ सरळ अर्थ. लक्षात आला ना तुमच्या? हा, आता जायला काय हरकत? विठ्ठल विठ्ठल बघा, अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा, पुण्यसहिला गोदावरी मातेच्या उगमाने, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने, आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकरायांच्या निवासाने आणि विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ दादा यांच्या संजीवन समाधीने पुनीत असलेला आपला जिल्हा, महाराज लोकांचा आशिक जिल्हा, नाशिक जिल्हा नाही का? हां, या नाशिक जिल्ह्यामध्ये, या नाशिक नगरीमध्ये आज या ठिकाणी श्रमिक नगर आणि श्रमिक नगरमध्ये या ठिकाणी महादेवाच्या प्रांगणामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहे. का जमलो आहे सर्वांना माहीत आहे, ज्ञात आहे, तरी परिहार देणे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. या न्यायाने आज वैकुंठवासी ब्रह्मलीन सच्चिदानंद भगवान माऊलींच्या महानिर्वाणानिमित्त दरमहा या ठिकाणी, दर मासानिमित्त या ठिकाणी कीर्तन चालतं.
तर आज 6व्या महिन्याची कीर्तन सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली हे मी प्रथम माझं भाग्य समजतो बरं का. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इथं नाशिकमध्ये कीर्तनकारांना कमी नाही, हा खरंच नाही का. हा तरी या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग आला. तुम्हाला त्याच्यामागे थोडीशी एक भावना या ठिकाणी सांगतो. या ठिकाणी माझा या ठिकाणी कोणाशी या परंपरेशी जास्त परिचय नव्हता. म्हणजे मी ज्या परंपरेत आहे ते तुमच्याच परंपरेत आहे बरं का. हा सच्चिदानंद केरोबा महाराज माहिती आहे ना सर्वांना. हा केरोबाबाच्या गावचा मी विठ्ठल. म्हणजे बाबांनंतर श्रीपाद बाबांपर्यंत मला तेवढी परंपरा माहीत. पुढे सर बसा महिला मंडळ. पाठीमागच्या विनंती त्यांनी थोडंसं पुढं सरका. घ्या भजन घ्या. विठ्ठल विठ्ठल. श्रीपाद बाबांपर्यंत या ठिकाणी परंपरा या ठिकाणी माहीत होती. त्यांच्या पुढची परंपरा या ठिकाणी आमची ओळख या ठिकाणी आमच्या आदरणीय वैष्णवीताई असतील, आमचे रावसाहेब काका असतील, त्यांच्यामार्फत या ठिकाणी आमची ओळख झाली. बोलणं झालं, बोलणं चालणं वाढलं. मग तिथून पुढं श्रीपाद बाबांपासून भगवान बाबापर्यंत ती परंपरा या ठिकाणी मला माहीत झाली. माझं या ठिकाणी एवढा कीर्तनाचा माझा या ठिकाणी परमभाग्य समजतो मी. आणि या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित खूप गुणीजन मंडळी बरं का. आता नाव कोणाचं घ्यावं, धडक लागली तर आपल्यालाच लागेल बरं का. हां तर बघा या ठिकाणी सेवेचा योग आला. राहुल महाराज या ठिकाणी बाबांच्या दरमहाला ही कीर्तन सेवा या ठिकाणी होते ना, त्यांच्याकडे बघून मला माऊली ज्ञानोबरायांची एक ओवी या ठिकाणी सांगावी वाटते. आपले लखनदादा की देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जियापरी. माऊली असं म्हणतात या देहरूपी गावाला आपण जन्माला आलो ना, जन्माला आल्यानंतर आपल्याला प्रत्येकाला जन्माचा सोहळा जसा साजरा करावा लागतो तसा एक ना एक दिवस आपल्याला मरणाचा सोहळासुद्धा साजरा करावा लागतो. बघा आपल्या माणसांचं कसं आहे, आपण एखादा मुलगा आपल्या घरामध्ये जन्माला आला तर आपण त्याचं येण्याचं स्वागत कसं करत असतो, आनंदाने करत असतो नाही का. कोणी पेढे वाटतं, कोणी जिलेबी वाटतं, कोणी भोजनाच्या पंक्ती घालतं, कोणी भजन ठेवतं, कोणी कीर्तन ठेवतं. पण आपल्या माणसांमध्ये मरणाचा सोहळा जास्त कोणी साजरा करत नाही. आज समाजात आपल्याला अशी लोक बघायला मिळतात की स्वतःचा बाप वारला तरी त्याची दशक्रियाविधी करत नाही. असे या ठिकाणी समाजात आपल्याला लोक बघायला मिळतात. पण मी या ठिकाणी आवर्जून या साधक परिवाराचं या ठिकाणी कौतुक करतो की आपल्या गुरुवाऱ्यांचं काहीतरी आपण देणं लागतो म्हणून एवढा मोठा उत्सव बाबांचा या ठिकाणी साजरा करतात. त्यांच्यासाठी एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. पुण्यवंत व्हावे हे हो गीता सजनाची नावे, गीता सजनाची नावे, गीता सजनाची नावे. पुण्यवंत व्हावे गीता सजनाची नावे, गीता सजनाची नावे, गीता सजनाची नावे. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, गीता सजनाची नावे, गीता सजनाची नावे, गीता सजनाची नावे. हो पुण्यवंत व्हावे, गीता सजनाची नावे, सजनाची नावे, गीता सजनाची नावे. या ठिकाणी बघा कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे या ठिकाणी या नगराच्या नगरसेविका हेमलता कांडेकर
या ठिकाणी दिनकर दादा कांडेकर असतील. गायनाच्या साथीला या ठिकाणी महाराष्ट्रात ज्यांचं आपलं नाशिक जिल्ह्याचं वैभव, महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे, आमचे संदीप दादा, तेही या ठिकाणी उपस्थित झाले. आणि उपस्थित झाले ते अचानक झाले, ते काय ठरून आले. त्यांच्या शेजारी असणारे आमचे लवितकर बाबा यांच्या समवेत असणारे आमचे तुकाराम महाराज शिंदे, तेही या ठिकाणी उपस्थित आले. दादांच्या ठिकाणी या ठिकाणी प्रणाम करतो. या ठिकाणी या नाशिक जिल्ह्याचं वैभव आमचे लखन दादा, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. गायनाच्या साथीला आमचे संदीप महाराज, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. केदार महाराज, तेही या ठिकाणी केदार महाराज मोरे, दादांच्याही चरणी या ठिकाणी प्रणाम करतो. सर्व टाळकरी वृंद, पेटीवादक आमचे आबा महाराज, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या ठिकाणी या ठिकाणी प्रणाम. संदीप महाराज माळी असतील, रितेश महाराज असतील, कीर्तनकार या ठिकाणी या मंडळाचं श्रीकृष्ण भजनी मंडळ, जगताप सर असतील, दत्ता महाराज असतील, किशोर महाराज असतील, या ठिकाणी अक्षदा कुमावत असेल, या ठिकाणी स्नेहलताई गाडे असतील. या परिसराचं एक वैभव कीर्तनकार तेजस्विनीताई जगताप असतील. हा झाले का नाव? बरं झालं नावं लिहून दिले बरं का. नाहीतर माझा एक प्रॉब्लेम आहे, ज्यांचे नावं घेतो ना ज्यांचे घ्यायचे ठरवलेले असतात ना तेच विसरून जातो. म्हणजे वीर हजारचाच वाफा कोरडा जातो कधी कधी. बघा आजच्या कीर्तनासाठी बघा, माणसाला जगण्यासाठी जसं हृदय लागतं तसं कीर्तनाचं हृदय म्हणजे पखवाज असतो बरं का. आणि पखवाजाच्या साथीला आज आपल्या महाराष्ट्राचं एक डायमंड व्यक्तिमत्व बरं का, आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण नाही का, त्यांच्या नावातच भूषण आहे, मृदुंग भूषण, वारकरी संगीत गुरुकुलाचे संस्थापक अध्यक्ष, माझे जीवलग मित्र, माझे मोठे बंधू भूषण महाराज जाधव, ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चरणी या ठिकाणी प्रणाम करतो. या ठिकाणी आजच्या कीर्तनासाठी उपस्थित असणारे आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव, युवा कीर्तनकार आणि अभ्यासू कीर्तनकार बरं का, माझे जीवलग मित्र, बालपणीचे मित्र, आपल्या जवळच असणारे लवितकर बाबांच्या गावचे आमचे राहुल महाराज गायकवाड, तेही या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित झाले. आणि बघा व्यावसायिक या ठिकाणी क्षेत्रात बरेच जण कामं करतात, काही नोकरी व्यवसायात या ठिकाणी कामं करतात. आमचे जीवलग मित्र या ठिकाणी स्वप्नील दादा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सांगायचं झालं तर ते HDFCला मॅनेजर आहे बरं का, लाखो रुपये पगार घेतात. म्हणजे घेतात ते काही वाईट नाही, चांगलीच गोष्ट आहे, पण ते परमार्थात या ठिकाणी परमार्थ करतात नाही का, कीर्तनासाठी उपस्थित असतात. दादांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्याचं युवा मृदुंगाचार्य नाही का, आमचे रविदादा, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी या ठिकाणी प्रणाम. आमचे संगमनेरवरून बरं का, या ठिकाणी आमचे चंद्रकांत महाराज, तेही या ठिकाणी उपस्थित झाले. म्हणजे आजची उपस्थिती बघता माझ्यासुद्धा मनात नव्हतं एवढी उपस्थिती असेल बरं का. म्हणजे आज खरं तर असं वाटतं की हे आजचं एक कीर्तन नसून जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतलं कीर्तन आहे बरं का, परीक्षेचं कीर्तन आहे. हा एवढे महान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आमचं मृदुंगभूषण गुरुकुलाचे विद्यार्थी भूषण महाराजांचे शिष्य गौरवदादा, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे मयूरदादा आहे. आणि या परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, वारकरी मंडळी, ज्यांनी या ठिकाणी वारकरी संप्रदायाची धुरा आत्तापर्यंत आपल्यापर्यंत ज्यांनी पोचवली, असे या ठिकाणी बरेच ज्येष्ठ बाबा या ठिकाणी बसलेले. बाबांचं नाव जाधव बाबा, बाबांच्याही चरणी या ठिकाणी प्रणाम. या ठिकाणी गुरुजी या ठिकाणी कीर्तनाला बसले बरं का. म्हणजे त्यांचा मनाचा मोठेपणा करून ही मोठी लोक या ठिकाणी या लहान कीर्तनकाराच्या, आपल्या मुलाच्या म्हणा, नातवाच्या म्हणा, कीर्तनाला उपस्थित आहे. हे मी थोडं माझं भाग्यच समजतो. कीर्तनासाठी विशेष उपस्थिती या ठिकाणी आहे. म्हणजे आमचे तुषारदादा, तेही या ठिकाणी वेळ काढून आले आणि जोडीनं आले बरं का. पल्लवीताई या ठिकाणी उपस्थित आहे. आणि ज्यांच्यामुळे या कीर्तनाला येण्याचा या ठिकाणी योग आला, आमचे अतिशय जवळचे जीवष्य असणारे आमचे रावसाहेब काका महाजन, त्यांच्यामुळे या ठिकाणी सेवेचा योग आला. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी आमचा यश दादा,
तोही या ठिकाणी छान मृदंग वाजवतो बरं का. आमच्या शिबिरामध्ये तो ह्या वर्षी आला होता मे महिन्याच्या सुट्ट्यात. मृदंगही छान वाजवतो, म्हणतोही थोडा छान म्हणतो आणि ॲक्टोपॅड पण छान वाजवतो. आम्ही राणीताईची कथा ठेवली होती. राणीताईच्या कथेत सुंदर अशी या बाळाने साथ केली बरं का. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. आमचा कुशाल तोही या ठिकाणी उपस्थित आहे आणि ज्यांचे विशेष आभार या ठिकाणी मानावेसे वाटतात. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय नाही का. आमचे गावकरी म्हणजे गावाकडचेच माणसं आहे बरं का. म्हणजे त्यांना जास्त सांगायची गरज. हा आज गावचाच माणूस आहे म्हणजे त्यांना काय जास्त सांगायची गरज. हा किती आवाज दे किती नाही. आमचे राहुल दादा त्यांच्या साऊंड सिस्टीमचं काय काम आहे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला जास्त या ठिकाणी राहुल दादाचं कार्य या ठिकाणी माहीत आहे. आणि या ठिकाणी आमच्या आदरणीय वैष्णवीताई या ठिकाणी उपस्थित आहे. छान अभ्यासू कीर्तनकार आहे तेही या ठिकाणी उपस्थित आहे. वैष्णवीताईंच्या आई आहेत या ठिकाणी. सर्वच या ठिकाणी आता झाले का नाव, कोणाचं नाव घ्यायचं. हां ते शेवट घेणार होतं मी. बघा विठ्ठल बघा यूट्यूब चॅनलवर गेल्यानंतर ज्यांनी भक्तीचं वादळ घातलंय कीर्तनामध्ये असं भक्तिनाथ चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या रोहन दादाचे या ठिकाणी आभार मानतो. तेही या ठिकाणी उपस्थित राहिले. म्हणजे आजच्या कीर्तनाला भरपूर महाराज लोक म्हणजे गर्दी किती असो याला महत्त्व नाही. राहुल महाराज गर्दी कशी आहे त्याला महत्त्व आहे. विठ्ठल बघा अभंगाकडे काय आपण वळू. अभंगाचा एकंदरीत विचार करायचा झाला जगद्गुरु तुकोबाराय. पण पहिला प्रश्न असा आहे की प्रश्न कोण विचारतंय नाही का. या ठिकाणी प्रश्न कोण विचारतंय. ज्याला स्वतःच्या उणिवेची काहीतरी जाणीव झाली तोच आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारताना दिसतोय. बरोबर आहे की नाही. बघा गीतेच्या पहिल्या अध्यायात अर्जुन भगवंताला फाड बोलला बरं का. मी तुला काय भस्मासूर वाटलो का, बकासूर वाटलो का, द्रोणाचार्यांना भीष्माचार्यांना यांना मी मारू शकत नाही असं फार लेक्चर दिलं. आणि लेक्चर दिल्यानंतर जेव्हा भगवान कृष्णाने जेव्हा अर्जुनाची कान उघडणी केली तेव्हा अर्जुनाच्या असं लक्षात आलं की आपल्याला काही कळत नाही. अर्जुनाला असं कधी कळालं, त्याला स्वतःच्या उणिवेची जेव्हा जाणीव झाली तेव्हा अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो. विठ्ठल म्हणजे बघा प्रश्नाची निर्मिती ही स्व उणिवेच्या जाणीवेच्या गर्भातून असते बरं का. म्हणजे ज्याला आपली काहीतरी उणीव या ठिकाणी वाटली तोच आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारताना दिसतोय. पण प्रत्येकाजवळ असा कोणतंही क्षेत्र नाही, असं कोणतंही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये कोणाला काही ना काही प्रश्न पडत नसतील. पण प्रत्येकजण आपल्याला प्रश्न विचारताना दिसतोय का. नाही ना. संतांना देवाला नाही विचारत. का विचारत नाही तर त्याचंही कारण आहे. सगळ्यांनी एकदा भजन करा. विठ्ठल बघा ज्याला जाणीव झाली तोच आपल्याला प्रश्न विचारताना दिसतो. बघा एखाद्याला जर एखाद्या मुलाला जर विचारलं तुला मराठीतलं कळतं का, तो म्हणतो कळतं. हिंदीतलं तो म्हणतो कळतं. इंग्रजीतलं हा अतिशय उत्तम कळतं. त्याला जर म्हटलं तर बोल बरं इंग्रजीचे 2-4 वाक्य तर वास्तविक बोंबा काही मारता येत नाही. पण मला सगळं काही येतं अशा आविर्भावात काही नाणारी लोक आहे नाही का. प्रश्न आहे पण प्रश्न का विचारत नाही याचंही कारण आहे. एका साधू महात्म्याला कोणीतरी विचारलं बाबा की या जगातलं सगळ्यात श्रेष्ठ ज्ञान कोणतं. त्या साधू महात्म्यानं खूप गुड उत्तर दिलं. स्वतःच्या अज्ञानाचं ज्ञान असणं हे जगातलं सगळ्यात मोठं ज्ञान आहे. विठ्ठल बघा ना आपण प्रश्न विचारत नाही. संतांना भगवंताला प्रश्न विचारत नाही. पण प्रश्न विचारत असताना प्रश्न कसा असावा. निरर्थक प्रश्न विचारून चालत नाही. प्रश्न विचारत असताना कसा हवा. या ठिकाणी या अभंगामध्ये 3 शक्यता या ठिकाणी सांगितल्या. तुमचं लक्ष आहे ना. हा प्रश्न विचारत असताना तो लोकहिताचा असावा, जगाचं कल्याण करणारा प्रश्न असावा. दुसरी शक्यता सांगितली तो प्रश्न विचारताना जाणीवेतून असावा. आणि तिसरी शक्यता या ठिकाणी सांगितली तो प्रश्न जगाचं भलं करणारा असावा. विठ्ठल आता लक्षात राहील ना या 3 शक्यता. हा नाही कीर्तनाच्या शेवटी या 3 शक्यता जो मला सांगल हा त्याला आपल्याकडून चांदीचं नाणं. हा माझ्याकडून नाही बरं का, हा वैष्णवीताईकडून. वा तर बघा मग तुमचं या चांदीचं नाणं म्हणजे जुन्या काळात एक दूरदर्शनवर एक कार्यक्रम चालायचा चालता बोलता. म्हणजे 3 प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर काय मिळायचं.
हा आपण एखादं नाणं देऊ, पण तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्यायचं. विठ्ठल. हा म्हणजे आता लक्षात राहील. पहिला प्रश्न कसा असावा? लोकहिताचा असावा. दुसरा जाणीवेतून असावा. आणि तिसरी शक्यता आहे तो लोकांचं भलं करणारा प्रश्न असावा. आता लक्षात राहील ना? हा आता लक्षात ठेवा. विठ्ठल. बघा पहिली जी शक्यता सांगितली, प्रश्न विचारत असताना तो जनहिताचा असावा, लोककल्याणाचा असावा. जसं भागवतामध्ये वर्णन आलंय, जेव्हा परीक्षित राजाला कळालं 7 दिवसात मला सर्प चावणार आहे आणि सर्प चावणार असं ऐकल्यानंतर परीक्षित राजा राजवाड्यात थांबला नाही, लगेच गंगा तटाके गेला. आणि गंगा तटाके गेल्यानंतर, गंगातीरी गेल्यानंतर हजारो वर्ष तपश्चर्या केलेले ऋषीमुनी त्या ठिकाणी होते. आणि त्यांना गेल्यानंतर तो प्रश्न विचारू लागला की माझा 7 दिवसात उद्धार कसं होईल. प्रत्येकजण ऋषी या ठिकाणी विचार करू लागले. 7 दिवसात उद्धार शक्य नाही. 7 दिवसात उद्धार शक्य आहे का? बोला ना, का माझी भाषा समजत नाही? तुम्ही बोलत चला बरं का. कारण कसं आहे, नुसतं मी एकटा बोलणं म्हणजे ते कसं आहे माहिती आहे का, भाषण केल्यासारखं. आणि तुम्ही जरी बोलले तर तुम्ही आम्ही खेळीमेळी गदा अरुळे आनंदी. या ठिकाणी तुम्ही पण या ठिकाणी रिप्लाय करत चला. हा रिप्लाय चांगला करत चला. तर बघा परीक्षित राजा गंगा तटाके गेला आणि गंगा तटाके गेल्यानंतर ऋषीमुनींना प्रश्न विचारू लागला, पण कोणाला त्या ठिकाणी उत्तर सापडे ना. तेवढ्यात प्रसंग असा घडला, एक 16 वर्षाचा बालक त्या ठिकाणी आला आणि हजारो वर्ष तपश्चर्या केलेले ऋषीमुनी त्या बालकाच्या पाया पडत होते. आणि पाया पडत असताना हा प्रकार परीक्षित राजानं बघितला आणि परीक्षित राजानं प्रश्न विचारला की कोण आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं हे व्यास मुनींचे सुपुत्र कोण आहे? शुकाचार्य. तेव्हा शुकाचार्यांकडे राजा परीक्षित गेला आणि शुकाचार्यांचं दर्शन घेतलं आणि शुकाचार्यांना प्रश्न विचारला. शुकाचार्यांना प्रश्न विचारला की ज्या मरणासन्न व्यक्तीमध्ये, ज्याच्या हातामध्ये फक्त 7च दिवस शिल्लक आहे, त्या मरणासन्न व्यक्तीनं काय केलं पाहिजे? आपल्या हातामध्ये किती दिवस शिल्लक आहे? हा 7च दिवस शिल्लक आहे ना. नाही सोमवार तर, हा नाही मंगळवार तर, कोणत्या तरी एका वारी आपलं मरण निश्चित आहे ना. राजानं प्रश्न विचारल्यानंतर शुकाचार्यांनी राजाला भागवत सांगितलं. 7 दिवस काय सांगितलं? भागवत सांगितलं. आणि परीक्षित राजाचा उद्धार झाला. म्हणजे राजानं प्रश्न कसा विचारला? लोकहिताचा प्रश्न विचारला. आता तुम्ही म्हणशाल हा लोकहिताचा प्रश्न कसा असू शकतो? मरणार कोण होतं? परीक्षित राजा मरणार होता. पण तो लोकहिताचा प्रश्न कसा? तर ऐका, राजा परीक्षितीने असा प्रश्न विचारला नाही की मी राजा परीक्षिती 7 दिवसात मरणार आहे, माझा उद्धार कसा होईल. तर राजा परीक्षितीने असा प्रश्न विचारला, ज्या माणसाच्या हातामध्ये फक्त 7च दिवस शिल्लक आहे, त्या मरणासन्न व्यक्तीनं काय केलं पाहिजे. म्हणजे भागवत ही फक्त राजा परीक्षितीची मक्तेदारी नाही, तर जगाचं ऋण फेडण्याकरता त्याने आपला प्रश्न त्या ठिकाणी शुकाचार्याने विचारला आहे. विठ्ठल. बघा प्रश्न विचारत असताना तो लोकहिताचा असावा. पण गुरुजी काही जण प्रश्न असा विचारताना त्या प्रश्नाला शेंडाही राहत नाही, त्या प्रश्नाला बुडूकही राहत नाही. मला पटण्याकरता 2 मिनिटात सांगतो. मी आमच्या लासलगावच्या बस स्टँडवर उभा होतो बरं का, लासलगावच्या बस स्टँडवर. आणि उभा असताना एक जण माझ्याकडे आला आणि माझ्याकडे आल्यानंतर मला पार नखापासून तर केसांपर्यंत न्याहाळायला लागला बरं का, राहुल महाराज. हा तर मला म्हणे तुम्ही महाराज का? म्हटलं आता महाराजाचे, तुला का पोतराज वाटलं का? महाराजाचे ना. तो म्हणे मग महाराज माझा एक प्रश्न आहे. म्हणे म्हटलं विचार ना. नाही म्हणे त्यासाठी एक अट आहे. म्हटलं काय अट आहे? तो म्हणे जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता आलं तर या बस स्टँडवर 1500 लोकांना मी तुमचं काय घेईल? दर्शन घेईल. आणि जर प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर या ठिकाणी तुम्ही माझं काय करायचं? म्हटलं अवघडच आहे बा. हां त्यानं माझं दर्शन घेणं योग्य आहे का अयोग्य आहे? ते फारच योग्य आहे असंही नाही, पण मी माझ्या मनाची समजूत घालून घेतली बरं का. ते फार योग्य असं काही नाही, पण मी मनाची समजूत घालून घेतली. कारण बघा जगद्गुरु तुकोबरायांच्या आणि माऊली ज्ञानोबरायांच्या विचाराची लोक सहसा कुणाच्याही पाया पडत नाही. म्हटलं आता काही झालं तरी याच्या पाया पडायचं नाही. तो म्हटलं त्याला म्हटलं विचार काय प्रश्न आहे? तो म्हटला ती तिकडं शिळी दिसते का तुम्हाला? म्हटलं हा दिसते. म्हणजे माणूस कोणत्या इंद्रियामुळं बोलू शकतो? म्हटलं जिभेमुळं बोलू शकतो. म्हणे मग बकरीला पण जीभ असते ना, मग बकरी का बोलत नाही? म्हटलं अरे बकरीचं बोलणं बकरीला कळतं, बैलाचं बोलणं बैलाला कळतं, कुत्र्याचं बोलणं हा पखवाजाची भाषा
म्हणजे भूषण महाराजांनी काय बोल वाजवले, एखादा त्यातलं तज्ज्ञ असला पखवाजा तर ते पखवाजाची भाषा त्याला कळते, एखादा काय राग गायला एखादा गायनाचार्याला कळत असतो. म्हणलं ज्याची त्याची भाषा ज्याला त्याला कळत असते. तो म्हणे महाराज उडवा उडवीचे उत्तर देऊ नका, नसल येत तर पडा माझ्या. म्हटलं काही झालं तरी तुझ्या पाया पडायचं नाही. बघा आमच्या गुरुवाऱ्यांच्या मुखातून एक सुंदर भाव या ठिकाणी ऐकला बरं का, सगळ्यांनी इकडं लक्ष द्या. आमचे गुरुवारी असं सांगायचे की तरुण कीर्तनकारांनी बरं का, म्हणजे आत्ताचे जे तरुण कीर्तनकार आहे त्या ठिकाणी मी का असे ना बरं का, जेव्हा एखाद्या 25-30 वर्षाच्या तरुण कीर्तनकाराच्या पायावर एकदा 70-80 वर्षाचं मस्तक जेव्हा येतं ना, तेव्हा तरुण कीर्तनकारांना असं समजायचं नाही की माझी फार लायकी वाढली बरं का. तर त्याचं कारण सांगतो. ते मस्तक पायावर काय येतं तर 70-80 वर्षाचं अनुभवानं रापलेलं मस्तक आपल्या पायावर येऊन सांगतं, पाया पडून सांगतो तुझे पाय वाकडे पडू देऊ नको, म्हणून पायावर मस्तक असतं बरं का. ऐका, म्हटलं आता काही झालं तरी याच्या पाया पडायचं नाही. आमचे आपले सर्वांचे गुरुनाम गुरु वैद्यबाबा माहिती आहे ना, हा वैद्यबाबांचं एक वाक्य होतं, कीर्तनकाराला व्यवस्थित पाठ करावं लागतं, ते योग्य वेळी आठवावं लागतं, ते लोकांना व्यवस्थित पाठवावं लागतं, आणि असं एखादं रुग्ण आडवा आलं तर त्याला कटवावं पण लागतं. म्हटलं आता याला कटवल्याशिवाय पर्याय नाही. पण त्याचं वर्णन बघा, असा काळा कुळकुळीत चेहरा त्याचा नाही का, त्याच्या केसांना असं चिपचिपीत तेल लावलेलं, असा ब्लॅक कलरचा टी शर्ट घातलेला, त्या टी शर्टवर पुढून एक भूत होतं बरं का, त्या टी शर्टवर मागून एक भूत होतं. मी दोन्ही भूतांचा अंदाज घेतला. मधलं पण कोण असलं पाहिजे, भूतच असलं पाहिजे. म्हटलं याला कटावल्याशिवाय पर्याय. त्याला म्हटलं विचार तुझा काय प्रश्न आहे. तो म्हणे महाराज त्या शेळीला या ठिकाणी जीभ आहे ना, हां मग तिला पण बोललं पाहिजे. म्हटलं ठीक आहे बोलवते शेळीला. शेळी आली. म्हटलं सांग शेळीला मराठीत बोलू का इंग्लिशमध्ये बोलू. तर मराठीत आपण सगळंच बोलतो, इंग्लिशमध्ये बोलवा. शेळीचा कान धरला, शेळीला प्रार्थना केली. म्हणलं शेळे माझी इज्जत तुझ्या हातात आहे. म्हटलं चव घालू, शेळी बोलल असं तिनं मला सांगितलं बरं का. म्हटलं शेळीचा कान धरला आणि असा कान पिळला आणि शेळीला प्रश्न विचारला. म्हटलं शेळे सांग, म्हटलं एप्रिल नंतर कोणता महिना येतो. शेळी म्हणाली मे. म्हटलं बोलली का नाही शेळी, हा मराठीत बोलली का इंग्लिशमध्ये. मे महिना कोणता आहे. हा म्हटलं आपला नाद करायचा. हा तो म्हणे महाराज शेळीला एकच कान नाही. अरे म्हटलं दोनदा बोलवतो. परत शेळीचा दुसरा कान धरला आणि शेळीला सांगितलं शेळे सांग जूनच्या आधी कोणता महिना येतो. शेळी म्हणाली हा आता बऱ्याच मेमले म्हणजे तुम्हाला कळालं विठ्ठल. दृष्टांत सोडा, त्याचा भावार्थ आहे का. ज्या शेळीचा विनाकारण कान पिळा त्या प्रश्नाने शेळीचा उद्धार आहे का हो नाही. त्या ठिकाणी त्या पोरानं प्रश्न विचारला त्याचा तरी उद्धार आहे का. त्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं माझा तरी उद्धार आहे का नाही ना. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात प्रश्न विचारत असताना निरर्थक प्रश्न विचारून चालत नाही. प्रश्न विचारत असताना तो लोकहिताचा असावा. दुसरी शक्यता सांगितली प्रश्न विचारत असताना तो जाणिवेतून असावा. जसा अर्जुनाने विचारला बघा, अर्जुनाला भगवंताला विचारायचं होतं तुझं सगुण रूप श्रेष्ठ का निर्गुण रूप श्रेष्ठ. पण भगवंताच्या सगुण आणि निर्गुण रूपात भेद करता येत नाही. सगुण आणि निर्गुण रूपात भेद करता येत नाही. सगुण आणि निर्गुण रूपात भेद करणं म्हणजे कसं आहे माहिती आहे का लखनदादा. एखाद्याला 2 बायका असाव्या आणि त्याला भरचौकात कोणीतरी विचारावं तुला ठकू आवडती का बकू आवडत. म्हणजे असं विचारल्यानंतर घोळ होईल ना. असा गुगले. मग अर्जुनाने काय केलं, थोडीशी युक्ती लढवली आणि अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला देवा तुझ्या सगुण रूपाची भक्ती करणारा भक्त श्रेष्ठ का निर्गुण रूपाची भक्ती करणारा भक्त श्रेष्ठ. उत्तर एकच येणार होतं पण असा गुगली प्रश्न अर्जुनाचा भगवंताच्या लक्षात आला आणि अर्जुनाचं पहिलं भगवंताने कौतुक केलं बरं का. अर्जुनाचं पहिलं कौतुक केलं आणि विचारलं तू प्रश्न विचारला पण तो विचारला कसा, तो जाणीवेतून या ठिकाणी प्रश्न विचारला विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात प्रश्न विचारत असताना तो जाणीवेतून असावा. आणि तिसरी शक्यता सांगितली प्रश्न विचारत असताना तो लोकांचं भलं करणारा प्रश्न असावा. जसं या अभंगामध्ये बघा, मला सांगा जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी भगवंतापुढे गेले आणि गेल्यानंतर सांगितलं देवा मला तुमची संत सेवा या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये मला आवश्यक वाटते, पण प्राप्त संतांची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय पण यश येत नाही, त्याचं कारण काय. तेव्हा भगवंतानं सांगितलं त्यासाठी तुकोबाराय संत सेवक होण्याकरता पुण्याईची आवश्यकता असते.
तेव्हा तुकोबारायांनी सांगितलं, मी तुझ्या सगुण रूपाची चर्चा करतोय, तुझं नाव माझ्या मुखाला येतंय पुण्य असल्याशिवाय का. म्हणजे भगवंताचं नाव मुखाला येण्यासाठी काय लागतं? हा, पुण्य लागतं बरं का. तेव्हा भगवंताने जगद्गुरु तुकोबाराय सांगितलं, तुकोबाराय नुसतं पुण्य असून चालत नाही, पुण्य असून चालत नाही. मला सांगा, गाडी घ्यायला काय लागतं? 4 व्हीलर गाडी घ्यायला काय लागतं? पैसे लागतो. ऐका, या ठिकाणी पैसे सगळ्यांकडे आहे ना? मागत नाही, तुम्ही सांगा आहे ना? पण 4 व्हीलर गाडी सगळ्यांकडे आहे का? नाही. गाडी घ्यायला काय लागतं? पैसे. तुमच्याजवळ पैसे आहे ना? पण 4 व्हीलर गाडी तुमच्याकडे नाही. त्याचं कारण काय? 4 व्हीलर गाडी जरी पैशानं येत असते तर सामान्य पैशानं गाडी विकत घेता येत नाही, त्यासाठी विशेष पैसा असावा लागतो. तसं संतांचा सेवक होण्यासाठी नुसतं पुण्य असून चालत नाही, ते विशेष पुण्य या ठिकाणी असावं लागतं. विठ्ठल असं विचारल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी असा प्रश्न केल्यानंतर भगवंताने जेव्हा उत्तर दिले तेव्हा तुकोबारायांनी भगवंताला सांगितलं, देवा तूच जर आमचा इष्ट मित्र सखा सोयरा जर सगळं तूच असशील तर तू सोडून आम्हाला कोण सांगणार? सांग देवा अभंगाचं. कोण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असं कोणतं पुण्य आहे की त्या पुण्याच्या जोरावर मी कोणाचा सेवक होईल? संतांचं सेवक होईल. बघा, या ठिकाणी समाजामध्ये आपल्याला अशी लोक बघायला मिळतात. काही लोक केवळ प्रयत्नवादी असतात बरं का, आणि काही लोक केवळ दैववादी असतात बरं का. राहुल महाराज एका ठिकाणी ऐकलं होतं, गुरुवाऱ्यांच्या मुखातून सुंदर भाव असा ऐकला. बघा, आपल्याला ही मंडळी जेवढी तयार दिसते ना, मृदंगाचार्य असतील, गायनाचार्य असतील, हे सहजासहजी या जन्मात शक्य नाही. त्याला पूर्वजन्मीचं काय असावं लागतं? पुण्य असावं लागतं, नाही का. या जन्मीचे प्रयत्न असावे लागतात, आणि प्रयत्न करूनही यश मिळत नाही त्यावेळेस भगवंताची प्रार्थना करावी लागते. विठ्ठल बघा, केवळ दैव भाग्य याच्यावर सुद्धा आपण अवलंबून राहता कामा नाही. संतांनी आपल्याला काय शिकवला? प्रयत्नवाद शिकवला बरं का. प्रयत्न. वामन पंडिताचं वाक्य, प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेल ही गळे, नाही का. प्रयत्न जर केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आमच्याकडे एक जोकर टाळकरी राहुल महाराज,
तो असा म्हणत असो, प्रयत्न वाळूचे कण रगडिता, नुसतं तेल न गळे तर भळभळा तेल गळे म्हणे. नाही का? हे वामन पंडिताचं आहे. मी जगद्गुरु तुकोबारायांचा दृष्टांत तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे एक नाडा दिला, चरड दिलं आणि एक दगड दिला, तुम्ही कशानं काय तोडालो? बोला बोला. दगडाने दोर तोडाल. पण त्या दोरालाही एवढं कमकुवत समजायचं नाही. त्या दोरामध्ये जर प्रयत्न आणि प्रयत्नाचं जर सातत्य असेल, तुम्ही पूर्वीच्या जुन्या काळच्या विहिरी जर बघितल्या गावाकडे बरं का, तर त्या विहिरींना असे इंच बरं काय खाचे पडलेले. कशाने? त्या दोराने. पूर्वीच्या काळी मोठा चालायच्या आणि ती मोठ जेव्हा त्या हातातून जो खाली जायचं, खालीवर जाऊन काय व्हायचं, म्हणजे ते नाड प्रयत्न आणि प्रयत्नाचं सातत्य त्या दोरामध्ये जर असलं तर दगडाला भेदण्याची सुद्धा ताकद त्याच्यामध्ये असते. विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांनी दुसरा दृष्टांत दिला. तुमच्याकडे एक लाकूड दिलं आणि एक दगड दिला, तुम्ही कशानं काय तोडाल? हो बोला ना. दगडाने लाकूड तोडा. पण त्या लाकडालाही एवढं कमकुवत समजायचं नाही. ते लाकूड जर मुळीच्या स्वरूपात असलं तर भूगर्भामध्ये पाषाण दगडाला, काळ्या दगडाला भेदून स्वतःचं अस्तित्व निर्माण करतं ते लाकूड असतं बरं का. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रमाणे ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्य सिद्धी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग. म्हणजे प्रयत्न आणि प्रयत्नाचं जर सातत्य असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. विठ्ठल. म्हणून संतांनी आपल्याला प्रयत्नवाद शिकवलं बरं का. नुसतं दैवावर आणि प्रारब्धावर अवलंबून राहायचं नाही. आमच्याकडे एका जणानं 4 दिवस झाली बाबा आंघोळ केली नव्हती. त्याला म्हटलं, का रे बाबा तू आंघोळ केली नाही? तो म्हटला, माझ्या नशीब असेल तर होईल आंघोळ. आंघोळ कुठं नशिबावर सोडवायची असते का? त्यासाठी काय करावं लागतात? प्रयत्न करावा. आणि हाच प्रयत्नवाद आम्हाला संतांनी शिकवला. विठ्ठल. बघा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही मला यांचा सेवक कर. कोणाचा? की ज्यांनी द्वंद्व आदी करून विकार दूर केले अशा संतांचा मला सेवक कर. बघा या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांनी या पृथ्वी तलावर 5 तत्व सांगितले. ते पहिलं जे तत्व आहे ते जमीन, पृथ्वी. या पृथ्वीचं पहिलं तत्व सांगितलं. पृथ्वीच्या ठिकाणी असा गुण असतो, पृथ्वीच्या ठिकाणी भेदभाव नसतो. नाही का? पृथ्वीच्या ठिकाणी भेदभाव नसतो. माऊली ज्ञानोबारायांची एक ओवी आहे बघा, उत्तमाते धरीजे अधमाते अव्हेरीजे, हे काहीच नेनिजे वसुधाजे. वसुधा म्हणजे जमीन, पृथ्वी. म्हणजे बघा पृथ्वीच्या ठिकाणी भेदभाव नसतो. पृथ्वीमध्ये बघा या जमिनीमध्ये गांजा नावाचं पीक माहिती आहे ना तुम्हाला? हा गांजा नावाचं पीक या ठिकाणी उगवलं आणि त्याच जमिनीमध्ये चंदन सुद्धा उगवतं. पण जमीन असा कधी विचार करत नाही की गांजा जर लोकांनी पिला तर संसाराचं वाटोळं होईल आणि लोक व्यसनी होतील. म्हणून गांजाच्या मुळे मी काय करल? जाळून टाकल. आणि चंदनाच्या मुळे जर वाढवल्या, जर लोकांनी चंदन लावलं तर त्या ठिकाणी शीतलता प्रदान करतं, सुगंध देत असतं. म्हणून चंदनाचा मी काय करल? परिपोष करल. असा जमीन कधी विचार करते का हो? नाही ना. असा भेदभाव कधी जमीन करते का? नाही. आणि जे करत नाही ना त्यांना संत म्हणतात. विठ्ठल. संतांच्या ठिकाणी भेदभाव नसतो. जातीच्या दृष्टीने असू द्या, कुळाच्या दृष्टीने असू द्या, आचरणाच्या दृष्टीने असू द्या, कोणत्याही दृष्टीने असू द्या, संतांच्या ठिकाणी भेदभाव नसतो. संतांच्या ठिकाणी एखादा चांगला माणूस जाऊ द्या किंवा एखादा दारुडा माणूस जाऊ द्या, तरी संत त्याला जवळ करत असतात. द्वंद्वातीत महात्म्य कोणाला म्हणायचं मी तुम्हाला सांगून जातो. 1920व्या शतकात ज्यांनी क्रांती केली असे वैकुंठवासी सद्गुरू जोग महाराज. जोग महाराज माहिती आहे ना सगळ्यांना? हा.
जोग महाराज म्हणजे द्वंद्वतीत महात्मे. द्वंद्वतीत महात्मे का म्हणायचं त्यांना, तर बघा 20व्या शतकामध्ये जोग महाराज लोकमान्य टिळकांच्या समकालीन होते बरं का, राहुल महाराज. आणि त्यांनाही, जोग महाराजांनाही असं वाटायचं आपण चळवळीमध्ये सामील व्हावं, स्वातंत्र्यासाठी लढावं. पण लोकमान्य टिळकांनी जोग महाराजांना सांगितलं, स्वातंत्र्य मिळवण्याचं काम आम्ही करतो, तो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच. स्वातंत्र्य मिळवण्याचं काम आम्ही करतो, सांभाळण्याचं काम तुम्ही करा. महाराज हे आजचे कीर्तनं जे दिसत आहे ना तुम्हाला सगळं महाराष्ट्रभर, हे सद्गुरू जोग महाराजांचे उपकार आहे बरं का. विठ्ठल बघा 1917 साली स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आळंदीमध्ये जोग महाराजांनी स्थापन केली. पण बघा त्या संस्थेचं वैशिष्ट्य असे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यालाही फी नाही आणि शिक्षकालाही पगार नाही, अशी संस्था त्या ठिकाणी चालते. त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक विद्यार्थी शिकण्यासाठी जाऊ द्या, त्या विद्यार्थ्याला त्याचं शिक्षण विचारलं जातं, त्याचं नाव विचारलं जातं, त्याचं गाव विचारलं जातं, त्याचा जिल्हा विचारला जातो. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या विद्यार्थ्याला त्याची जात विचारली जात नाही महाराज, नाही विचारली जात. हे सद्गुरू जोग महाराजांचे उपकार आहे बरं का. आज कीर्तनकार या ठिकाणी जे आळंदीत राहून कीर्तन करायला लागले आणि शिकले, काही लोक या ठिकाणी गावाकडे कीर्तनकार झाले, म्हणजे आपणही त्यांचा आदर्श घेऊन कीर्तनकार झालंच ना, नाही का. काही लोक म्हणतात आम्ही आळंदीला शिकायला नव्हते, पण अरे नसू दे ना, पण त्यांचाच आदर्श घेऊन आज आपण कीर्तन करायला लागलो ना. महाराज आळंदीला जाणं म्हणजे माऊलीच्या कुशीत जाणं सुद्धा एवढं सोपं नाही. त्यासाठी काय लागतं महाराज, पुण्य असावं लागतं. आळंदीला जाणारा विद्यार्थी काय सामान्य नसतो महाराज, पूर्वजन्मीचं काहीतरी त्यासाठी पुण्य असावं लागतं महाराज. विठ्ठल म्हणून बघा जोग महाराजांनी जेव्हा वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली, प्रमुख त्यांचे 4 शिष्य होते. 4ही शिष्यांचं जात वेगळी होती, कुळ वेगळं होतं, प्रदेश वेगळा होता, सगळं वेगळं होतं. जोग महाराजांनी असा विचार केला नाही मी ब्राह्मण कुळात जन्माला आलो म्हणून या ठिकाणी सगळे शिष्य मी ब्राह्मण या ठिकाणी नेमणूक करेल, असा विचार कधी जोग महाराजांनी केला नाही. महाराज व्यावहारिक दृष्टीमध्ये जातीपातीचा विचार करावा, पण परमार्थामध्ये जातीपातीचा विचार करू नाही. आणि जे करत नाही ना त्यांना संत म्हणतात महाराज. विठ्ठल बघा द्वंद्वातीत महात्मे कोणाला म्हणायचं तुम्हाला सर्वांना दृष्टांत माहीत असेल, तरी पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कृपांकित एक शिक्षक होऊन गेले, मार्तंड मामा पाईटकर त्यांचं नाव होतं. आणि मार्तंड मामा अधिकारी पुरुष होते बरं का. आळंदीमध्ये या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक त्या ठिकाणी त्यांची नेमणूक होती. जुन्नर परिसरामधले एक मारुती ठोंबरे नावाचा ग्रस्त होता. तो माणूस असा होता, त्याला बाईपासून बाटलीपर्यंत सगळी व्यसन होती बरं का, सगळी व्यसन. असं एकही व्यसन नाही की ते त्या माणसाने केलं नाही. पण त्याचा एक नियम होता, दर एकादशीला आळंदीला जायचं, इंद्रायणीचं स्नान करायचं, माऊली ज्ञानोबरायांचं दर्शन घ्यायचं आणि जुनी वारकरी शिक्षण संस्था आहे तिथं मार्तंड मामांच्या दर्शनाला जायचं, त्यांचं दर्शन घ्यायचं आणि घरी जायचं, असा त्याचा नियम होता. पण एका एकादशीला काय झाला, असा प्रसंग घडला. त्या ठिकाणी तो मारुती ठोंबरे नावाचा सद्ग्रस्त आला, इंद्रायणीचं स्नान केलं, माऊलींचं दर्शन घेतलं आणि मार्तंड मामांच्या दर्शनाला त्या ठिकाणी गेला. सगळ्यांनी लक्ष द्या, इकडं लक्षपूर्वक ऐका. मार्तंड मामांच्या दर्शनाला त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रसंग असा घडला, त्या ठिकाणी जुन्नर परिसरातले काही वारकरी लोक मामांच्या दर्शनाला त्या ठिकाणी आलेले होते. आणि हा मारुती ठोंबरे मामांच्या अगदी जवळ जाऊन दर्शन घेत होता. त्यावेळेस त्या वारकऱ्यांनी मामाला सांगितलं, मामा हा माणूस तुमच्या जवळ येतोय ना, तो जवळ घेण्याच्या लायकीचा नाही, जवळ घेण्याच्या लायकीचा अगदी नालायक माणूस आहे. तुम्हाला प्रत्यक्ष पुरावा सांगतो, ही सोबत बाई घेऊन आलाय ना, त्याची बायको नाही म्हणे, रखेल घेऊन आला. म्हणजे सत्य घडून गेलेली घटना आहे बरं का, मी काय काल्पनिक कथा सांगत नाही, आळंदीमध्ये सत्य घडून गेलेली घटना आहे. असं ऐकल्यानंतर मार्तंड मामाने त्या वारकऱ्यांना उत्तर दिलं, अरे तुम्हाला जरी त्याच्यामध्ये नालायक दिसत असला ना, तर मला त्याच्यामध्ये साधू दिसतो म्हणे. साधू काय संतांचे शब्द होते महाराज. कितीही कसाही माणूस जाऊ द्या, संत त्याला जवळ करत असतात. असे शब्द ऐकल्यानंतर त्या मारुती ठोंबरेच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, पाणी आलं आणि सांगितलं, मामा अख्खं जग मला नालायक म्हणून हिणवतं, पण माझ्यासाठी तुमच्या मुखामध्ये साधू शब्द आला ना, आता एक कृपा करा, तो साधू शब्द मी खाली पडू देणार नाही. आता तुम्ही फक्त एकच काम करा, काय, आता मला साधू बनवा. मार्तंड मामाने त्याचं ऐकून घेतलं, त्याला काही गोष्टी सांगितल्या, एका चिठ्ठीवर लिहायला लावलं. इथून मागं काही कर्म झाले असेल त्याचा लकलाभ, कृष्णार्पण
कृष्णार्पण नमस्तू, नाही का. या ठिकाणी मी सगळं अर्पून देतो. म्हणजे बघा, एखाद्यानं जर 50व्या वर्षी माळ घातली ना, तर आपले लोक काय म्हणतात माहीत का, हा आम्हाला माहीत नाही की इथून मागं काय करायचं. हां, हा इथून मागं धाब्यावरच दिसत होता आणि आता माळ घातली. महाराज तुकोबारायांचं एक प्रमाण आहे, जर आपण त्याचं पूर्वीचं आचरण जर विचारलं ना, तर आपल्याला नरकाला जावं लागतं माहिती का. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, नाही का. म्हणजे पूर्वीचं जर विचारलं ना आपण, तर त्याला नरकाला जावं लागतं. म्हणून पूर्वीचं आचरण आपण विचारायचं नाही. इथून पुढं जर चांगला वागत असला तर त्याला काय करायचं, सहकार्य करायचं. असं ऐकल्यानंतर त्यानं काय केलं, ती चिठ्ठी घेतली, इंद्रायणी तीरावर गेला, इंद्रायणी मातेचं स्नान केलं, माऊलींच्या समाधी पुढे गेला, चिठ्ठी लिहिली होती ती वाचून दाखवली, अक्षरशः डसाडसा रडला आणि रडल्यानंतर त्या अश्रूंनी माऊलींच्या समाधीचा अभिषेक केला आणि सांगितलं, माऊली इथून मागं माझ्या हातून वाईट कर्म घडले, ते आता इथून पुढं मी करणार नाही. आता इथून पुढं मी चांगलं जीवन या ठिकाणी जगण्याचा प्रयत्न करतायत, मला आशीर्वाद द्या. तिथून आला, आपल्या अंगावर भरजरी कपडे होते, सगळे या ठिकाणी काढून दिले, याचकांना वाटून घेतले. आत्तापर्यंत ज्या स्त्रीचा भोग घेतला होता तिचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, माते तुझा रस्ता आता तुला लकला, माझ्या आयुष्यात तू काय आता परत येऊ नको. तिथून पुढं त्या मारुती ठोंबऱ्यांनी लंगोट लावलं. लंगोट सद्गुरू जोग महाराजांच्या बरोबर गेला, मार्तंड मामांच्या जवळ गेला, जोग महाराजांची कीर्तन प्रवचन श्रवण करू लागला, मार्तंड मामांची कीर्तन श्रवण करू लागला. ऐका, कीर्तन श्रवण करत असताना, अभ्यास करत असताना त्या कीर्तनाचा, त्या प्रवचनाचा, भजनाचा इतका इतका परिणाम झाला, इतका परिणाम झाला, एकेकाळचा निकृष्ट दर्जाचा माणूस इतका उत्कृष्ट बनला की जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. महाराज शिक्षक म्हणून नियुक्ती. ऐका, संतांच्या संगतीमध्ये जर गेलं तर कोणाचंही वाटोळं होत नाही. महाराज संत हे असे असतात, त्यांच्याजवळ दारुडा जाऊ द्या, नालायक माणूस जाऊ द्या, मूर्ख माणूस जाऊ द्या, पण संतांनी जर त्याला जवळ केलं ना, तर महाराज त्याच्या जीवनाचं या ठिकाणी कल्याण होत असतं. विठ्ठल बघा, द्वंद्वतीत महात्म्य कोणाला म्हणायचं, मार्तंड मामा पाईटकर द्वंद्वतीत महात्म्य. महाराज सद्गुरू सच्चिदानंद केरोबाबांचं एक दृष्टांत मी या ठिकाणी सांगतो. द्वंद्वतीत महात्म्य कोणाला म्हणायचं, बघा बाबा या ठिकाणी कोकण भागामध्ये, मला त्या गावाचं नाव आठवत नाही, कोकण भागामध्ये कीर्तनाला चालले होते. पूर्वीच्या काळी काय गाड्या नव्हत्या, गाड्या होत्या पण कोणत्या, हा बैलगाड्या होत्या. बैलगाडीवर बाबांचा प्रवास असायचा. राहुल महाराज केरोबाबांच्या जीवनामध्ये असा दृष्टांत घडला, त्या कोकणामध्ये ते कीर्तनाला चालले आणि कीर्तनाला जात असताना अंधारामध्ये त्यांना 4 चोरांनी धरलं बरं का. असं हातामध्ये काठी, दंड्या बिंड्या सगळं होतं. असं धरलं आणि बाबांना दम दिला, पैसे मागितले. तर बाबांनी सांगितलं, तुम्ही काय करता रे. म्हणे काय नाही बाबा, मी चोऱ्या माऱ्या करतो म्हणे, हाच आमचा धंदा आहे म्हणे. अरे चोऱ्या माऱ्या करून कोणाचं भलं झालं का म्हणे, नरकाला जा नरकाला. त्यांना नरक बिरक काही माहीत, हा त्यांना काहीच माहिती नव्हतं. बाबांनी सांगितलं, ठीक आहे तुम्हाला पैसे लागताना, चला या गावात माझं कीर्तन आहे, कीर्तन झालं की मी तुम्हाला काय देईल, पैसे देईल. त्या चोरांना सोबत घेतलं आणि सोबत घेऊन गेल्यानंतर ते असे पुढं बसवले बरं का. केरोबाबांनी त्या चोरांना पुढं बसवलं भूषण महाराज, आणि बसेल असताना केरोबाबांनी जे कीर्तन केलं, त्या कीर्तनाचा त्या चोरांवर इतका परिणाम झाला, इतका परिणाम झाला. कीर्तन संपल्यावर त्यांनी बाबाचे पायच धरले बरं का. बाबांचे पाय धरले, सांगितलं, बाबा इथून मागं आमच्या हातून काय वाईट कर्म झाले असेल ते होऊ द्या, पण इथून पुढं आम्ही वाईट वागणार नाही, आम्ही चोरीमारी करणार नाही. आम्हाला आता तुम्ही काय करा, पदरात घ्या. बाबांनी त्या 4ही चोरांना माळी घातल्या बरं का. कोणाला माळी घातल्या, हा हा विठ्ठल. थोडंसं फायजू लागतं. हा बघा, चोर सुद्धा संतांच्या जवळ गेल्यानंतर संतांचा सुद्धा काय झाला, उद्धार झाला. माळकरी झाली चोर, माळकरी. अजून काही चोरांना कळाना हा का माळ घालावा, नाही का. जगाच्या हो
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. महाराज जगाच्या कल्याणासाठी संत आपलं आयुष्य वाहून नेत असतात. बघा या ठिकाणी आपण ज्यांच्या महानिर्वाणानिमित्त या ठिकाणी जमलोय, भगवान बाबा द्वंद्वतीत महात्मे कोणाला म्हणायचं तर भगवान बाबा द्वंद्वतीत महात्मे. त्याचं कारण काय, त्यांच्याजवळ चांगला माणूस जाऊ द्या, वाईट माणूस जाऊ द्या, सगळ्यांनी त्यांना काय केलं, परमार्थात आणलं. भगवान बाबा कोण माहिती तुम्हाला एका शब्दात सांगून जाऊ का, 5 ज्ञान इंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय आणि 11वं मन याच्यावर मिळवला ज्यांनी ताबा. वारकरी संप्रदायामध्ये परमार्थाचा ज्यांनी शोधून काढला गाभा. अनेक साधकांवर त्या मनावर ज्यांनी मिळवला आपला ताबा, त्यांचं नाव सच्चिदानंद भगवान बाबा. महाराज लोक कोणालाही मोठं म्हणत नाही, कोणालाही मोठं म्हणत नाही महाराज. मोठं म्हणण्यासाठी खूप मोठं मन असावं लागतं. आणि जो दुसऱ्याला मोठं म्हणतो ना महाराज, तो कधी छोटा नसतो महाराज. म्हणून आयुष्यामध्ये दुसऱ्यांना मोठं म्हणायची सवय ठेवा, दुसऱ्यांना मोठं म्हणायची सवय ठेवा, जसं संत करत असतात महाराज. संतांजवळ चांगला माणूस जाऊ द्या किंवा वाईट माणूस जाऊ द्या, संत त्याचं कल्याण करत असतात. म्हणून बघा तुकोबाराय म्हणतात की ह्या द्वंद्वतीत महात्म्यांची संगती माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. पण प्राप्त करत असताना तू नुसतं वर्म मला सांगू नको, तर वर्माचं काय सांगा मला, ते वर्माचं आम्हाला गुप्त म्हणजे पुण्य सांग. असं कोणतं पुण्य आहे की त्या पुण्याच्या जोरावर मी संतांचं सेवक होईल, असं तू वर्म मला सांग. अभंगाचं दुसरं सेवन में ऐसे वर में
जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला प्रश्न विचारत असतात की असं तू आम्हाला वर्म सांग, नाही का, नुसतं वर्म नको सांगू, वर नको सांगू, काय अंतरीच्या खुणा प्रगट करून सांग. बघा, संत सोडून दुसरं कोणाला आपलं हित कळत नाही महाराज. बघा, माऊली ज्ञानोबरायाने आपल्याला ज्ञानेश्वरी सांगितली महाराज. बरं का, ज्ञानेश्वरी वाचत असताना आपल्या अंतःकरणामध्ये एक भाव असला पाहिजे. बरं का, ज्ञानेश्वरी वाचत असताना असा भाव ठेवला पाहिजे की जी ज्ञानेश्वरी आपण वाचतोय ना, जी ओवी आपण वाचतोय ना, ती ओवी साक्षात माऊली ज्ञानोबरायांच्या ओठाला स्पर्श करून आलेली ओवी. बरं का, असा भाव ठेवून जर आपण ती ज्ञानेश्वरी वाचली ना महाराज, महाराष्ट्रात जन्माला यायचं आणि ज्ञानेश्वरी वाचायची नाही. भूषण महाराज जे पाप म्हणते ना, ते हेच पाप. बरं का, महाराष्ट्रात येऊन ज्ञानेश्वरी न वाचणं याच्यासारखं दुसरं पाप नाही महाराज. विठ्ठल ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानोबरायांनी 9033 ओव्या सांगितल्या. बरं का, पण एकाही ओवीमध्ये विठ्ठल शब्द नाही, एकाही ओवीमध्ये पांडुरंग शब्द नाही, एकाही ओवीमध्ये पंढरपूर शब्द नाही, पुंडलिक शब्द नाही, रुक्मिणी शब्द नाही, नाही का, एकही शब्द नाही. तरी पण वारकरी संप्रदायाचा पाया रचणारा ग्रंथ कोणता आहे? ज्ञानेश्वरी महाराज. गुरुराम ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतिका, ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतिका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. ब्रह्म साम्राज्य वर्णिये ब्रह्म साम्राज्य वर्णिये प्राण सखा प्राण सखा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतिका, माझ्या दीपिका वर्णिये दीपिका, ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतिका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा टाळी वाजवा एकदा. राज बघा, माऊली ज्ञानोबरायाने जी ज्ञानेश्वरी सांगितली ना, बरं का, वारकरी संप्रदायाचा पाया रचणारा ज्याला ग्रंथ आपण ज्ञानेश्वरीला ग्रंथ म्हणतो. एकदा गुरुवर्य मामासाहेब दांडेकर SP कॉलेजमध्ये पुण्यामध्ये प्राचार्य होते. बरं का, आणि वसंत पंचमीला त्यांचं व्याख्यान झालं. त्या व्याख्यानामध्ये त्यांनी सांगितलं की वारकरी संप्रदायाचा पाया रचणारा ग्रंथ कोणता आहे? ज्ञानेश्वरी ग्रंथ. एका मुलाने उठून मामांना प्रश्न विचारला, मामा अहो तुम्ही जो म्हणताय वारकरी संप्रदायाचा पाया रचणारा हा ग्रंथ आहे, तर या ग्रंथामध्ये पांडुरंग उल्लेख नाही, विठ्ठल शब्द नाही, एकाही ओवीमध्ये रुक्मिणी शब्द नाही, पंढरपूर वर्ण नाही, याचं कारण काय? आणि तुम्ही खुशाल म्हणतायत की वारकरी संप्रदायाचा पाया रचणारा ग्रंथ आहे. म्हणजे वारकऱ्यांचं आराध्य दैवत जे आहे पांडुरंग परमात्मा, त्याचं नाव ज्ञानेश्वरीमध्ये नाही, आणि तुम्ही म्हणतात की वारकरी संप्रदायाचा पाया रचणारा ग्रंथ आहे. तेव्हा मामांनी खूप गोड उत्तर दिलं. सगळ्यांनी ऐकण्यासारखं उत्तर दिलं. राहुल महाराज, मामांनी त्या मुलाला असं उत्तर दिलं, त्या माऊलीने त्या ओव्यांमध्ये जर विठ्ठल शब्द टाकला असता, पांडुरंग शब्द टाकला असता, रुक्मिणी शब्द टाकला असता, तर ती ज्ञानेश्वरी फक्त वारकऱ्यांनी वाचली असती. माऊलीला वाटलं जगाने वाचावी. महाराज, संतांना छोटं पाहता येत नाही. महाराज, छोटं पाहता येत नाही. कुठं कसं पाहतात? विठ्ठल. ज्ञानेश्वरीमध्ये गल्ली शब्द नाही, वार्ड शब्द नाही, मतदारसंघ शब्द नाही. म्हणजे वाईट शब्द नाही येते, चांगले, पण संतांना छोटं पाहता येत. आता विश्वात्मके देवे, नाही का, विश्वाचं जे या ठिकाणी हित जाणतात ते संत असतात. महाराज, ज्ञानेश्वरी जर आपण उघडली ना,
तर साक्षात माऊली ज्ञानोबराय आपल्यासोबत बोलतात. हो, साक्षात ज्ञानोबराय बोलतात. जर गाथा आपण जर उघडली ना, साक्षात तुकोबराय आपल्यासोबत बोलतात. बघा, ज्या भाषेमध्ये तुकोबरायांनी गाथा लिहिला ती कोणती भाषा आहे हो? मराठी. आपली बोली भाषा आहे ना, रोजच्या बोलण्यातली बोली भाषा आहे. म्हणजे आपल्याला अभिमान असला पाहिजे की ज्या भाषेमध्ये आपण बोलतोय त्या भाषेमध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी गाथा लिहिला आहे, नाही का, मराठी भाषेमध्ये. म्हणजे मराठी भाषेचं इतकं कौतुक आहे. माझ्या मराठाची बोलू, माझ्या ज्ञानोबरायांनी वर्णन केलं मराठीमध्ये. बघा, मराठी भाषा काय हलकी नाही, म्हणजे इंग्रजी पण काय कमी, म्हणजे इंग्रजी कमीच आहे. तुम्हाला समजून सांगतो, इंग्रजीमध्ये मूळाक्षर किती बाबा? 26 अक्षर आहे, नाही का. ए पासून झेडपर्यंत किती अक्षर आहे? 26 अक्षर आहे. ए फॉर ॲपल, ॲपल म्हणजे फळ, ते काय आहे? फळ. आणि झेड फॉर काय? झेब्रा, म्हणजे फळापासून चालू करतात पार जनावरात आणून सोडते. इंग्रजी भाषा बरं का. आणि आपली मराठी भाषाची बाराखडी किती मुळाक्षर आहे? 52 मुळाक्षर आहे. आपासून सुरुवात होते. आ म्हणजे आई आणि ज्ञ म्हणजे ज्ञानेश्वर माऊली महाराज. ह्या आईपासून त्या आईपर्यंत महाराज. म्हणून आपली मराठी भाषा काही कमी नाही. म्हणून मी असं सांगतो महाराज, या महाराष्ट्रात जन्माला आलो ना महाराज, माऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरायचं? वाचताना अहो तुम्ही बोला ना, हा वाचताना मला ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कितीही दुःख असलं, कितीही कृपा करी हरित यावर, हे हो, कृपा करी हरित यावर, कृपा करी हरित यावर, कृपा करी हरित यावर. राम धरतीया वाजताने कृपा करी हरित यावर, कृपा करी हरित यावर. भावधरुनिया वाजनानेश्वरी, कृपा करी हरित यावर, कृपा करी हरित वा, तर काय वर्णन करावं तुमचं, नाही का. त्याच्यामुळे करतच नाही. बघा, भाव धरून जर आपण ज्ञानेश्वरी वाचली ना, तर माऊली ज्ञानोबराय आपल्यावर कृपा करतात बरं का. आपल्या जीवनामध्ये एखादी जर अडचण असली ना, त्याचं उत्तर जर आपल्याला जर सापडत नसलं ना, तर माझ्या माऊली ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करा. तुम्हाला त्याचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये 100% सापडेल महाराज, 100% सापडेल. बघा, आपल्या देशामध्ये घडून गेलेली घटना आहे बरं का. अकोले जिल्ह्यामध्ये मूर्तिजापूर तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये पांडुरंग महाराज भटकर म्हणून एक कीर्तनकार आहे. आणि त्या कीर्तनकारांचा मुलगा विजय पांडुरंग भटकर, त्यांच्या मुलाचं नाव आहे. त्यांना इलेक्ट्रिक इंजिनियर होते. प्रसार भारतीचं त्यांना दिल्लीमध्ये काम लागलं म्हणून ते गावाकडून मूर्तिजापूरवरून कुठे निघाले? दिल्लीला निघाले. आणि रेल्वेत जात असताना त्यांचे वडील त्यांना सोडवायला आले. आणि सोडवायला आल्यानंतर त्या वडिलांनी त्या विजयला सांगितलं, विजय, एक वडील म्हणून, एक कीर्तनकार म्हणून माझ्याकडून तुझ्याकडून फक्त 2च अपेक्षा आहे. कोणत्या? की आयुष्यामध्ये कधी गळ्यामध्ये असणारी माळ काढू नको आणि रोज ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचल्याशिवाय राहू नको. त्या मुलानं बापाला वचन दिलं, दर्शन घेतलं, ज्ञानेश्वरी घेतली, आपल्या बॅगीमध्ये ठेवली आणि दिल्लीला गेला. प्रसार भारतीचं काम सुरू केलं. प्रसार भारतीचं काम सुरू करत असताना त्या काळामध्ये ब्लॅक अँड व्हाईट TV कलर केला. हा विजय भटकरांचा शोध आहे बरं का. आता आपण जो कलर TV बघतो ना, तो विजय भटकरांचा शोध आहे बघा. आणि 90च्या दशकामध्ये भारताचं आणि अमेरिकेचं काय चांगलं नव्हतं. तेव्हा आपण रशियाच्या गटाला होतो, नाही का. म्हणजे आपल्याला काही रणगाडे, तोफा, काही बंदुकी लागल्या तर आपण कोणाकडून घ्यायचो? रशियाकडून घ्यायचो. पण बघा, त्या काळामध्ये अमेरिकेने संगणक बनवला होता आणि संगणक अमेरिकेकडे होता. म्हणून भारताने अमेरिकेकडे संगणक मागितला आणि संगणक मागत असताना अमेरिकेने विचार केला, तेव्हा अमेरिकेच्या गटाला पाकिस्तान होता. तेव्हा अमेरिकेने विचार केला, जर आपण या पाकिस्तानच्या दुश्मन देशाला जर संगणक दिले तर पाकिस्तान आपल्यावर काय होईल? नाराज होऊन जाईल. म्हणून काय केलं, त्यांनी भारताला एक पत्र लिहिलं आणि पत्रात सांगितलं, तुम्हाला आम्ही संगणक पुरवले असते पण अजून तशी काही तुमची अशी आवश्यकता नाही. मागासलेला देश आहे तुमचा. जेव्हा तुमचा देश प्रगत होईल तेव्हा आम्ही तुम्हाला काय करू? संगणक पुरवू. महाराज, ही म्हणजे भर दिवसात थोबाडीत मारल्यासारखी होती बरं का. खरं एवढी चपराक होती.
पंतप्रधान 2 दिवस ऑफिसला गेले नाही. सगळ्या न्यूज चॅनलला, सगळ्या प्रसार भारतीच्या पेपरला सगळी ती न्यूज या ठिकाणी व्हायरल झाली. आणि वाचत असताना विजय भटकरांनी तो प्रसंग वाचला आणि त्यांच्याही मनामध्ये दुःख आलं. आणि दुःख आलं असताना त्यांचं त्या ठिकाणी पारायण चालू होतं. 12व्या अध्यायाचं ज्ञानेश्वरीचं पारायण चालू होतं. आणि पारायणामध्ये त्यांच्या एक ओवी आली बरं का. ओवी अशी होती की विष के हारी पडे, समुद्र पाय वाट जोडे, एक वाक ब्रह्म थोकडे, अभ्यासी केली. त्या ओवीवर त्यांनी विचार केला. माऊली असं सांगतायत, जर माणसानं प्रयत्न केला तर माणूस विषाचं जेवणसुद्धा बनवू शकतो. माणसानं जर प्रयत्न केला माणूस समुद्राला सुद्धा पूल बांधू शकतो. म्हणजे त्यांनी असा विचार केला का साक्षात माऊली ज्ञानोबराय माझ्याशी बोलताय. असं कळल्यानंतर त्यांनी एक विचार केला, ज्या अर्थी अमेरिका संगणक बनवू शकतो त्या अर्थी आपण सुद्धा संगणक बनवू शकतो. पंतप्रधानांची भेट घेतली विजय भटकरांनी. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर सांगितलं 10 माणसांची टीम मला द्या, 18 महिन्याचा कालावधी मला द्या आणि मी पण संगणक तुम्हाला बनवून देतो. आता ब्लॅक अँड व्हाईट TV कलर बनवला म्हणून एक शास्त्रज्ञ म्हणून थोडीफार ओळख विजय भटकरांना झालेली होती. पंतप्रधानांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. 10 लोकांची टीम दिली आणि टीम दिल्यानंतर 18 महिन्याचा कालावधी दिला. पण महाराज विजय भटकरांनी 18 महिन्यात नाही 14 महिन्यात संगणक बनवलं. किती? 14. संगणक नाही, महासंगणक बनवला. 8000 परम त्याचं नाव. तो संगणक या ठिकाणी बनवल्यानंतर त्याचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पंतप्रधानांनी आयोजित केला. आणि आयोजित केल्यानंतर त्या रिबीन कापल्या झाल्या 8000 परम. तो त्या ठिकाणी चालू झाला. अमेरिकेकडे फक्त संगणक होता बरं का. विजय भटकरांनी महासंगणक बनवलं, म्हणजे जास्त डाटा सेव्ह करणारा, जास्त जोरात वेगानं चालणारा संगणक बनवला. म्हणून विजय भटकरांचा सत्कार पंतप्रधानांनी करण्याचा ठरवला. असा हार घेतला आणि विजय भटकर सरांना तो घालण्यात आला. पण घालत असताना त्यांनी असाच हात धरला, तो हार आपल्या गळ्यात घालू दिला नाही, तसाच घेतला, आपल्या पिशवीमध्ये टाकला. आणि पिशवीमध्ये टाकल्यानंतर खाली बसले. आणि जेव्हा कार्यक्रम संपला तेव्हा ते तिथून जायला निघाले, तेव्हा पंतप्रधानांच्या मनामध्ये तो प्रश्न खटकला होता. त्यांनी विजय भटकरांचा हात धरला आणि सांगितलं, का हो विजय, तुम्ही जो हार जो गळ्यात घालत होते तो घालू दिला नाही, काय करणार म्हणे, घरी नेऊन त्याचं काय करणार? तेव्हा विजय भटकरांनी सांगितलं, घरी नेऊन मी ज्ञानेश्वरीला घालणार. महाराज खरी प्रेरणा मला जर संगणक बनवण्याची प्रेरणा जर कोणी दिली असेल तर कोणी दिली? ती ज्ञानेश्वरीने दिली. महाराज त्या दिवशी मी पारायण करत होतो आणि पारायण करत असताना मला साक्षात माऊली माझ्यासोबत बोलत असताना असं मला जाणवलं की ज्या अर्थी अमेरिका संगणक बनवू शकतो त्या अर्थी मी सुद्धा संगणक. म्हणजे बघा माऊलीच्या एका ओवीमध्ये इतकी ताकद आहे. म्हणून आयुष्यामध्ये कितीही संकट आली ना, मी एक वाक्य सांगतो, आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये कितीही संकट आली ती इतर लोकांना सांगण्यापेक्षा ना संतांना सांगाव्या, देवाला सांगाव्या. कारण का माहिती आहे का? लोकांना सांगितलं तर लोक काय करतात माहिती आहे का? गोड बोलून ऐकतात आणि समजलं विठ्ठल. बघा या संतांची सेवा करत असताना महाराज ज्ञानेश्वरी आपण वाचतो ना, जेव्हा आपण ज्ञानेश्वरी समोर घेतोय ना, समोर घेत असताना एक भाव ठेवायचा, बावजाचे गाठी भावजाचे भावजा
भाव धरून जर आपण ज्ञानेश्वरी वाचली ना, म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये भाव कसा असतो माहिती आहे का, कसा पाहिजे माहिती आहे का. एकदा विनोबा भावे पंढरपूरला दर्शनाला गेले आणि दर्शनाला गेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याच्या चरणाचं दर्शन घेतलं आणि उभे राहून विनोबा भावे रडायला लागले बरं का. रडत असताना कोणीतरी विचारलं, विनोबा तुम्ही का रडताय. विनोबा भावेंनी काय उत्तर दिलं माहिती आहे का. त्यांनी असं उत्तर दिलं, माझं किती भाग्य मी समजतो, ज्या चरणावर माऊली ज्ञानोबरायांनी मस्तक ठेवलं त्याच चरणावर मला मस्तक ठेवण्याचं भाग्य मिळालं. महाराज हा विचार कधी आपण करतो का. आपण जर एखाद्याला पंढरपूरला जर एखादा गेला ना, त्याला जर विचारलं ना, का हो कालचे तुमचे स्टेटस पाहिले, स्टोऱ्या पाहिल्या, तुम्ही पंढरपूरला गेले होते, त्याचं उत्तर काय असतं माहिती. हा ना गेलो होतो, रस्ता लई खराब, हॉटेलच चांगले भेटले नाही, रोट्या इतक्या कडक दिल्या, पंढरपूरला गेलो दुकानदारांनी इतकं लुटलं. म्हणजे ही आपली सांगण्याची भाव आहे बरं का. विनोबा भावेंचा भाव आपण जर लक्षात अंतःकरणात जर ठेवला, ज्ञानेश्वरी वाचताना जर तो भाव आपल्या अंतःकरणात ठेवला ना, जी ओवी आपण वाचतोय ना, ती ओवी साक्षात माऊली ज्ञानोबरायांच्या मुखामधून आलेली ओवी. हा भाव ठेवून जर आपण ज्ञानेश्वरी वाचली ना, नक्कीच आपलं या ठिकाणी कल्याण होत असतं. मग संतांचा सेवक कोणत्या संतांचा केलं पाहिजे. कारण जगद्गुरु तुकोबराय विचारत असताना, भगवंताला प्रश्न विचारत असताना म्हणते, देवा संतांची भेट अवघड नाही हो, तर कशी आहे, बहु अवघड आहे. अभंग दादासाठी एकदा टाळ्या वाजवा. वा विठ्ठल. बघा जगद्गुरु तुकोबराय भगवंताला सांगतात की संतांची भेट बहु अवघड नाही तर कशी आहे, बहु अवघड आहे. पण तू जर करुणा केली, कृपा केली तर संत प्राप्त होऊ शकतात, साध्य होऊ शकतात. महाराज परमार्थ करत असताना आपलं शरीर सुद्धा चांगलं पाहिजे बरं का. जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालवया तीर्थयात्रे जाय तू, तव तू आपले पाय तीर्थयात्रा मुखी राम नाम, पाय तीर्थयात्रा मुखी राम नाम, पाय तीर्थयात्रा मुखी राम नाम, पाय तीर्थयात्रा मुखी राम नाम. हज मन
बघा, जोपर्यंत आपलं शरीर आपलं चांगलं साथ देतं आहे तोपर्यंत आपलं तीर्थयात्रा केली पाहिजे महाराज. जोपर्यंत आपलं शरीर आहे महाराज, राहुल महाराज, लोक इतके उपास तापास करते, इतके उपास तापास करते, म्हणजे करू नाही याला माझं दुमत नाही बरं का. पण करत असताना महाराज बघा, संत महात्मे असे सांगतात की आपण जरी परमार्थ करत असलो तर त्यासाठी काय सुदृढ लागतं, आपलं शरीर चांगलं लागतं बरं का. आणि शरीर चांगलं ठेवण्यासाठी काय पाहिजे, युक्त आहार विहार, म्हणजे आपलं शरीरसुद्धा चांगलं पाहिजे महाराज. आत्ता मागं गोकुळाष्टमी आली, श्रावण सोमवार आले नाही का, जास्तच उपवास झाले ना. हा, राधाष्टमी आली. मागच्या एकादशीला राहुल महाराज एका जणाला बळच एकादश धरायला लावली का काय माहीत बरं का. त्यानं इतका साबुदाणा खाल्ला, इतका साबुदाणाच खाल्ला, असा कीर्तनात काहीतरी विनोद झाला आणि त्याला ठसका आला. अहो, नाकातून साबुदाणा उडाला त्याचा. खरं सांगतोय बरं का. म्हणजे बघा ना, जरी पंगत दुसऱ्याची असली गुरुजी, जरी पंगत दुसऱ्याची असली, अन्नदान दुसऱ्याचं, पोट आपलं आहे का नाही, किती खावा याला तरी सुमार आहे की नाही. बघा, पंक्तीमध्ये जर नियमानं वाढलेले पदार्थ असतात, पंक्तीमध्ये 2 पदार्थ नियमाने वाढतात. गुलाबजाम पंक्तीत किती वाढतात, 2 वाढतात. ते जर आपल्याला आवडत असले तर आपण लाज सोडून वाढणाऱ्याला काय म्हणतो, अजून 2 वाढ. म्हणजे आपला इंद्रियावर ताबा नाही, इंद्रियावर ताबा नाही. मला 2 मिनटात एक भाव सांगतो. आमच्या एक पाहुण्यांचंच कीर्तन होतं, वर्ष श्राद्धाचं कीर्तन बरं का. कीर्तन झालं आणि कीर्तनाला आम्ही तिथंच मंडपातच जेवायला बसलो. भूषण दादा जेवायला बसल्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि त्या वर्ष श्राद्धाला जिलेबी बनवली होती. ती जिलेबीचे काय असतं ते येटुळे, तुमच्याकडे काय म्हणता, हा येटुळे. आमच्या समोर एक जण बसला होता महाराज, जवळजवळ त्यांनी किती जिलेबीची येटुळे किती खाल्ली असेल लखन दादा, किती किती अंदाज, 2 दातात नाही गुतत 2, किती अंदाज एक सांगा, किती खाल्ले असेल, 10-12, 10-12, 15-20 नाही, 72 येटुळे जिलेबी खाल्ली. खरं सांगतो बरं का, 72 येटुळे, म्हणजे अक्षरशः ढेकर द्यायला आकेले ते जिलेबी आतून रामराम घालीत होती, एवढी जिलेबी खाल्ली. म्हटलं जाऊ द्या भाऊ, एखाद्याचा आर असू शकतो, जिलेबी खाल्ली तर जाऊ द्या, खायचं मी काय नाही. पण त्या पंक्तीला मठ्ठा आलेला नव्हता. तेवढं खाल्ल्यानंतर तो मठ्ठ्यावाला बादली घेऊन आला, मठ्ठा मठ्ठा मठ्ठा. याचं मग टापच सरकलं, याचं तर डोकंच हल्लं. नाही रे, तुम्हाला वाढायचे काही नॉलेज आहे का नाही, अख्खं जेवण होत आलं, तुमचा मठ्ठा तिकडंच बोंबलं तिंडतो म्हणे, तुम्हाला काही वाढायचं नॉलेज आहे का, आणि इकडं म्हणे. मला आज असा घामाघूम झालेला होता जिलेबी खाऊन, तर मठ्ठ्याचा असा मगा घेतला, घाटाघाटा अख्खा मगा पिऊन टाकला. आता मात्र माझं डोकं बंद पडलं. म्हटलं अरे, यानं ढेकर द्यायला केलं तर जिलेबी दिसत होती, यानं मग्याभर मठ्ठा बसावला कुठं. हा, म्हटलं आता याला विचारल्याशिवाय जायचं. जेवण झालं, टँकर लावलेलं होतं, टँकरवर हात धुवायला आम्ही गेलो. त्याला म्हटलं दादा रामकृष्ण हरी, आणि महाराज जय हरी. म्हटलं दादा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता, पण राग येणार नसेल तर विचारू का. तो म्हणे विचारा ना महाराज. म्हटलं तू आमच्या समोर बसलेला होता, जवळजवळ म्हणे तू 72 येटुळे जिलेबी खाली, किती. तो म्हणे मग तुमच्या बापाचं काय गेलं. म्हटलं माझ्या बापाचं काय नाही गेलं, तू 72 येटुळे जिलेबी खाली गाड्या, ढेकर द्यायला केलं तर जिलेबी दिसत होती, तू माग्याभर मठ्ठा बसावला कुठं. तो म्हणे महाराज आता तुम्हाला राग येऊ देऊ नका. म्हटलं नाही बोल ना, तुम्ही उगाच फेटे बांधी द्या, कमरं बांधी द्या, बोंबलं थिंडा द्या बरं का. म्हटलं अरे उरकू नको ना, तू मग्याभर मठ्ठा बसवलं कुठं, त्याचं फक्त तू काय दे उत्तर दे. म्हणजे महाराज मठ्ठ्याला जागा कशाला लागते. म्हणलं मग ती जिलेबीच्या पोंगळ्या गाला राहते म्हणे. बघा जिलेबीच्या पोंगळ्यात मठ्ठा बसवणारी सुद्धा लोक. हा विठाल. संत महात्मे सांगतात परमार्थ करायचा असताना बघा, पंगत जरी दुसऱ्याची असली, अन्नदान जरी दुसऱ्याचं असलं, वाढणारे जरी दुसरे असले तरी पोट आपलं की नाही. हा संत महात्मे सांगतात त्यासाठी काय, युक्त आहार, आपला आहार चांगला पाहिजे महाराज, तर आपला परमार्थ या ठिकाणी चांगला होत असतो. म्हणून परमार्थ करत असताना भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताचं भजन केलं पाहिजे. बघा हा काटा सरकतोय मला कळालं. हा सर्वांनी या ठिकाणी आपल्याला वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करायचं आहे. पण ऐका, विठ्ठल बघा, भगवंताचं भजन करत असताना भगवंताला तुमच्याकडून कशाचीच अपेक्षा नसते. तुमचा फक्त काय लागतो, भाव लागतो. देव कशाचा भुकेला आहे,
भाव सगळ्यांना प्रमाण माहिती आहे. देव कशाचा भुकेला आहे? भावाचा भुकेला आहे, नाही का? आपण आपल्या अंतःकरणामध्ये काय असला पाहिजे? भाव असला पाहिजे. ही सृष्टी कोणी निर्माण केली? देवानं निर्माण केली. या सृष्टीमध्ये सगळ्या वस्तू कोणी निर्माण केल्या? देवाने निर्माण केल्या. पैसा अडका धन दौलत कोणी निर्माण केली? आपण त्याचंच घ्यायचं आणि त्यालाच अर्पण करायचं. त्याला चालेल का हो? त्याला आवडेल का? नाही ना. आवडेल का त्याला? गुरुजी, आमच्या गावाकडे एक नियम आहे राहू दादा, माहिती ना तुम्हाला? म्हणजे कीर्तन झाले होते दर्शनाला येतात ना, मग दर्शनाला आल्यानंतर काय करतात माहिती आहे का? कोणी 100, कोणी 200, कोणी 500. हा, लखनदादासारखे असले तर 500, नाही का? या ठिकाणी ठेवतात दक्षिणा. तुमच्याकडे ठेवतात का? नाही. अहो, चांगला नियम आहे, चालू करा आजपासून. हा, आता महिला मंडळ म्हणशाला अरे महाराजांनी सांगितलं ठेवायचं आहे, नाही का? आता पण मी माझी पर्सच घरी ठेवून आले, माझं पाकिटच घरी राहील. काळजी करू नका, सोनं सुद्धा मी 1-1 ग्रॅम जरी दिलं तरी मी घे. मला असे दर्शनाला येतं. आता भूषण महाराज माझ्या ओळखीचे बरं का. मग त्यांनी काय केलं, आले मग नियम म्हणून काय केलं, त्यांच्याकडे पैसे ठेवायचे होते. मग त्यांनी काय केलं, माझ्याच खिशातले काढले आणि कुठं ठेवले? माझ्या पायावर. मला चांगलं वाटेल का? आता मस्त मी तुम्हाला तोंडावर चांगलं म्हणाल, पण मला आतून चांगलं वाटेल का? नाही ना. माझेच घेतले आणि कोणाला दिले? चांगलं नाही वाटणार ना. तसं हे भगवंताने सृष्टी निर्माण केली, त्याचंच घ्यायचं आणि त्याला अर्पण करायचं. त्याला चांगलं वाटेल का? नाही ना. त्याला काय लागतो? तुमच्या अंतःकरणातला भाव लागतो महाराज. त्याचा भाव जर भगवंताला जर तुमचा भाव जर प्रिय करायचा असेल, त्यासाठी काय करावं लागतं? भजन करावं राहत ना. त्यांनी आपले हात सोबत आणले ना, सगळ्यांनी वर करा. वरून दादा हा, सकाळपर्यंत ठेवा. विठोबा रखुमाई, भजन केलं. तुमचे सगळ्यांचे हा उपकार केला तुम्ही. हा बघा, भगवंताचं भजन करत असताना महाराज आपल्याला ज्या संत महात्म्यांनी आपल्याला जगण्याची नवी दिशा दिली, आपल्याला काय सांगितलं महाराज? आपलं पहिलं काहीच नव्हतं. आपण जर जन्माला आलो ना, आपली देवाशी सुद्धा ओळख नव्हती महाराज. एक जण दर्शनाला गेला, समोर देव उभे होते आणि गुरु उभे होते. तुमच्या समोर जर भगवंत उभा राहिला आणि गुरु उभे राहिले, तुम्ही कोणाचं दर्शन पहिलं घ्याल? का बर? हा, सुज्ञ लोक आहे, मला माहीत होतं तुम्ही हुशार लोक आहे बरं का. गुरूंमुळे आपल्याला देव कळाला महाराज. बघा, नदीच्या ह्या तीरावर आपण असतो आणि नदीच्या त्या तीरावर भगवंत असतो बरं का. आणि भगवंतापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग असतो ना, जी नाव असते, जी ओढी असते ना, ते संत असतात महाराज. विठ्ठल. श्रमिक नगरमध्ये एक मुंगी, मुंगीला कुठं जायचंय? त्र्यंबकला. किती दिवसात जाईल? हा, 1 वर्ष, 2 वर्ष. एखाद्या गाडीच्या टायर खाली आली तर पुढचा म्हणजे जन्म लागू शकतो. पण त्याच मुंगीने जर विचार केला, या ठिकाणी एक बाबा पंढरपूरला चालले, त्यांनी जर त्यांच्या खिशामध्ये ती मुंगी गेली आणि गेल्यानंतर ती किती वेळात त्र्यंबकला जाईल? किती? अर्ध्या तासात जाईल महाराज. बघा ना, तुम्हाला सांगण्याचा भाव असा आहे, आपण ही मुंगी, आपण स्वतःच्या मनाप्रमाणे जर चाललो ना, अख्खा जन्म निघून जाईल तरी भगवंताला भेटता येणार नाही. जर आपण संतांचा जर सहारा घेतला, संतांना जर जवळ केलं, भगवंतापर्यंत जायला जास्त वेळ सुद्धा आपल्याला लागणार नाही. संतांनी काय केलं? संतांनी हेच शिकवलं ना आपल्याला. सच्चिदानंद किरोबाबा असतील, राहुल महाराज,
भगवान बाबा असतील, त्यांनी काय केलं, सामान्य माणसाला आपल्या जवळ केलं. महाराज व्यसनी लोकांना माळी घातल्या, स्वप्नील दादा त्यांना नामसाधना शिकवली, नाम दिलं. नामाच्या जोरावर महाराज असं तुम्ही जगात एकही माणूस दाखवा की त्यानं नामस्मरण केलं आणि वाया गेला, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. नाम घेणारं कधी वाया जात नाही. महाराज संत महात्म्यांनी हेच आपल्याला या ठिकाणी शिकवलं की नामसाधना करा. भगवान बाबांच्या महानिर्वाणानिमित्त आपण या ठिकाणी जमलोय. बघा, बाबा जरी शरीर रूपानं आपल्यासोबत जरी नसले तरी तत्वरूपाने ते या ठिकाणी आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी आहे. तुम्हाला बाबांची जर सेवा करायची असेल ना, तर सेवा कशी केली पाहिजे माहिती आहे का? आता तुम्ही म्हणशाल बाबा आमच्या जवळ नाही, त्यांची सेवा कशी करायची? तर सेवा कशी करायची त्यांनी सांगून गेलेले जो भक्तिमार्ग आहे, जी नामसाधना आहे, जे नामधारक आपल्याला जे नाम दिलं आहे त्याचं नामस्मरण जर आपण केलं, ही भगवान बाबाला खरी श्रद्धांजली. महाराज विठ्ठल बघा, आज या ठिकाणी नामपर अभंग घेणार होतो बरं का, थोडंसं नामाचं महत्त्व सांगणार होतं. पण एक विचार असा केला, ज्या संतांनी एवढं मोठं कार्य या ठिकाणी केलं, जडा जीवाचा उद्धार या ठिकाणी केला, ज्या लोकांना या ठिकाणी आपल्या भक्तिमार्गामध्ये या ठिकाणी आणलं, नामसाधनेमध्ये ज्या महात्म्यानं आणलं, त्या संतांचं वर्णन करावं म्हणून संतांविषयी थोडासा बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. म्हणून बघा, किरोबाबा असतील, भगवान बाबा असतील, यांनी काय केलं महाराज, नुसती वरवर भक्ती केली नाही. बीज वाढवावे नाम नाम, बीज वाढवावे नाम नाम, बीज वाढवावे नाम नाम, बीज वाढवावे नाम. नित्य आमा करणे काम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम. संतांनी हे बीज वाढवण्याचं काम केलं आहे बरं का. संतांनी हे बीज वाढवण्याचं खरं काम केलं. तळागाळातल्या माणसांपर्यंत हे संत पोचले बरं का. तुम्हाला सांगतो बाबा, आम्ही जर आपण जर कोकणात जर गेलो ना, आम्ही त्यांना जर विचारलं ना कुठून आले तुम्ही, आपण जर सांगितलं ना आम्ही सोमठाण देशवरून आलो बरं का. सोमठाण देशला सद्गुरू सच्चिदानंद किरोबाबांची समाधी आहे बरं का. या नक्की दर्शनाला त्या ठिकाणी या. असं जर आपण त्या कोकणातल्या माणसांना जर सांगितलं ना आम्ही सोमठाण्यावरून आलो, तर ते पहिलं आम्हाला विचारतात किरोबाबाच्या गावावरून आले का. महाराज ते आपल्या पाया पडायला लागतात, आपण पाया पडू देत नाही. ते सांगतात आम्ही बाबाला जास्त बघितलं नाही, पण साक्षात बाबांच्या रूपामध्ये बाबांच्या गावामधून तुम्ही आलात ना, म्हणून तुमची आम्ही पाया पडतो बरं का. एवढा संतांचा अधिकार असतो बरं का, त्यांच्या नावामध्ये एवढी ताकद असते. म्हणून हे काम जे संत महात्म्यांनी एवढं काम मोठं केलं ना, आपण दुसरं काहीच करू नका बरं का. मी म्हणत नाही त्यांचे सोळे मोठे करा, काय करा. माझ्या अंतकरणातलं एक भाव सांगतो, त्यांचे सोळे मोठे केले म्हणजे तुम्ही त्यांची सेवा केली असं नाही बरं का. त्यांनी जो मार्ग आपल्याला दाखवून दिला ना, जी नामसाधना आपल्याला दिली ना, त्याचं जर आपण पालन केलं, ती नामसाधना जर आपण जपली आणि आपल्या या भक्तिमार्गामध्ये इतर लोकांना जर आपल्या जवळ केलं ना, तर खरी त्यांची सेवा आपण केल्याचं समाधान नक्कीच भगवान बाबाला या ठिकाणी लाभेल. म्हणून जाता जाता या ठिकाणी काही वेळ तर आपली झालेली आहे. म्हणून या संतांच्या महानिर्वाणानिमित्त दर मासाला दर महिन्याला कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आपण आयोजित करतात. मी तर खरं तर सर्व साधक परिवारांचं या ठिकाणी आभार मानतो की समाजामध्ये स्वतःच्या बापाचा धावासुद्धा कोणी करत नाही. एका गुरुवाऱ्यांचा सोहळा एवढा मोठा साजरा करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाही महाराज ती. म्हणून यांना सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. म्हणून बघा, या कीर्तनासाठी उपस्थित भैरवी घ्यायची नाही, या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. सगळेजण या ठिकाणी उपस्थित, ठीक आहे. सगळ्यांची इच्छा आहे, 2 मिनिटात सांगतो. सगळे गुणीजन या ठिकाणी उपस्थित झाले, सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला, आमचे आदरणीय रावसाहेब काका असतील, आमच्या आदरणीय वैष्णवीताई असतील, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. बघा,
महाराष्ट्रात आपलं नाशिक जिल्ह्याचं भूषण आहे बरं का, भूषण महाराज या ठिकाणी आपल्या सेवेला, म्हणजे या ठिकाणी वैष्णवीताई हे सगळे महाराज मंडळ या ठिकाणी आले ना, तरी या ठिकाणी सेवा, बाबांची सेवा करण्यासाठी आले बरं का. गुरुजी ही सेवा करत असताना ते दराने नाही आले बरं का, आदराने आले की विषय. आदराने सगळी महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेत. सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. भूषण महाराजांचं गुरुकुल आहे, 50 विद्यार्थी त्यांच्याकडे शिकायला आहे. उत्कृष्ट असं त्यांचं या वारकरी संप्रदायात काम आहे. बघा आपण हा पखवाज ऐकतो ना, पण हा पखवाज ऐकल्यानंतर हजारो लोक टाळ्या वाजवतात बरं का, गोड वाटलं तर टाळ्या वाजवतात. पण ऐका, ती टाळी घेत असताना, त्या टाळीचा आनंद यांना घेत असताना आधी एक बोल 1000 वेळा इंद्रायणी मातेच्या घाटावर तो वाजवावा लागतो. ती साधना करावी लागते. आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये साधना करत तुम्ही आत्ताही जरी आळंदीला गेले, आता रात्री जरी गेले, तरी रात्री तुम्हाला 1000 विद्यार्थी इंद्रायणी घाटावर तुम्हाला प्रॅक्टिस करताना दिसतील बरं का. प्रॅक्टिस करत असताना हाताचे बोटं फुटतात, रक्त येतं. ते रक्त समाज बघत नाही, ते रक्त माझे माऊली ज्ञानोबराय बघतात बरं का. म्हणून एवढे वादकांचे गोड दिवस आले बरं का, खरंच गोड दिवस आले भूषण महाराज. म्हणून सगळे या ठिकाणी अत्यंत जीवश्य मित्र राहुल महाराज असतील, स्वप्नील दादा असतील, रवी दादा असतील, आमचे चंद्रकांत महाराज असतील, सुंदर या ठिकाणी उपस्थिती त्यांनी दाखवली. म्हणून सगळ्यांचे संदीप दादा असतील, म्हणजे यांना कोणाला फोन केला नव्हता बरं का, काय बाबांच्या मनात असेल नाही का यांच्याकडून सेवा करून घ्यावी म्हणून या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाले. सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. आणि जगद्गुरू तुकोबाराय भगवंताकडे, म्हणजे हा अभंग म्हणजेच एक प्रश्न होता बरं का, भगवंताला संत नारायणाविषयी प्रश्न विचारणारा अभंग होता. सगळ्या सेवा ऐकून घेतल्यानंतर जेव्हा भगवंत तुकोबाराय जेव्हा भगवंताला प्रश्न विचारतात की संतांची भेट अवघड आहे, पण तू जर करुणा केली, कृपा केली, संत माझ्या जीवनात प्राप्त होऊ शकतं. सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर तुकोबारायन भगवंताने तुकोबारायला विचारलं, मग तुका म्हणे मज नैऋत्ती वरी सुखाचे शेजारी पौड, असा अभंगाचा या ठिकाणी भावार्थ तुमच्या समोर ठेवला. झालेली सेवा हा वैष्णव माऊली ज्ञानोबराय तुकोबाराय सच्चिदानंद केरोबा महाराज जगद्गुरू जनार्दन स्वामी सद्गुरू सच्चिदानंद भगवान बाबा यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. बघा, पिंगळा जरी या ठिकाणी म्हटले, इतर गाणे म्हणण्यापेक्षा देवाचा पिंगळा म्हटला तर काही वाईट नाही. महाराज तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आनंद घेतला, तुमच्या या ठिकाणी धन्यवाद. जाता जाता सांगून राहील, सगळ्यांनी पवित्र असणारी तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, भगवंताचं नामस्मरण करा. आपल्याला जी नामसाधना या ठिकाणी सांगितली ती या ठिकाणी रोज आपण करत चाला.
काय होतं माहिती आहे का, महिला मंडळ इतक्या उपवास तापास करतात, इतक्या उपवास करतात. उपवास करू नका असं मी म्हणत नाही. आता बघा भूषण महाराज नवरात्र येईल, नवरात्रात इतके कडक उपवास असतात. तुम्हाला एक सांगून जाईल, जर तुम्हाला मंदिरातल्या आईला खुश करायचं असेल ना, तर तुम्ही जर घरातल्या आईला जर खुश ठेवलं ना, मंदिरातली आई आपोआप खुश होईल बरं का, आपोआप खुश होईल. बघा नवरात्रामध्ये प्रत्येक महिला रोज नवीन कलरची रोज नवीन रंगाची साडी या ठिकाणी घालत असते. रोज नवीन रंग, ते पेटीत स्वर अटकते थोडे थोडे बरं का, रोज नवीन रंगाची या ठिकाणी साडी घालत असते. ऐका, तुम्हाला जर नवरात्रामध्ये आईला प्रसन्न करून घ्यायचं असेल ना, रस्त्याने जाताना एखादी माता माऊली अनेक रंगांची साडी किंवा लुगडं जर घातलेली दिसले ना, तिला जर नवीन साडी तुम्ही जर दिली तर तुमची नवरात्र सफल झाली असं समजायचं. म्हणून आणि बाबांनी या ठिकाणी जो जो आपल्याला मार्ग सांगितला, भक्ती मार्ग सांगितला नाही का, मगच बाबांचं मी तुम्हाला जे सांगितलं ते बघा, एवढी संत होणं एवढं सोपी गोष्ट नाही महाराज. खरंच त्यासाठी काय करावं लागतं महाराज, समाजाचा तळतळाट घ्यावा लागतो, समाजाच्या शिव्या ऐकाव्या लागतात. माऊली ज्ञानोबरायांना ऐकावं लागलं. तुम्हाला सांगून जाईल, संतांच्या जवळ गेलेला माणूस बघा, संतांच्या जवळ जर आपण गेलं ना, संत आपल्याला खाली कधीच ठेवत नाहीत बरं का, उच्च पदाला नेऊन ठेवतात. उदाहरण देऊ का तुम्हाला, विसोबा खेचर माऊली जवळ गेला, माऊलींनी त्याला नामदेवरायांचा गुरु बनण्याचा अधिकार दिला. एखाद्या मंत्र्याजवळ जा बरं महाराज, तुझी खुर्ची देतो का म्हणा बरं. साधा सदस्य सुद्धा करणार, एखाद्या कार्यकर्त्याला सदस्य सुद्धा करणार. संतांच्या जवळ गेलं ना महाराज, उच्च पदाला आपल्याला नेऊन ठेवतात. संतांचे आपल्या या ठिकाणी उपकार आहे, म्हणून या ठिकाणी बाबांची चरणी सेवा समर्पित करतो. कीर्तनाला उपस्थित सर्व गुणीजन, महाराज मंडळी, टाळकरी, गायक, वादक, पेटी मास्तर, साऊंड सिस्टीमवाले, म्हणजे राहुल दादाचं काय वर्णन करावं तुम्हाला, नवीन सांगण्याची गोष्ट नाही. राहुल दादा आमच्या गावाकडचा माणूस आहे बरं का, हां, म्हणून आम्ही एवढे गोडे. तुम्ही म्हणा अथवा नका म्हणून, आम्ही म्हणून घेतो. हां, आणि ज्यांना हे कीर्तन आपल्याला बघायचं असेल, चांगले कीर्तन ऐकायचे असेल, तर यूट्यूब चॅनलवर आपल्या भक्तिनाद म्हणून रोहन दादाचा चॅनल आहे. दादासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. रोहन दादा या ठिकाणी आले. मी तुम्हाला जे सांगितलं ना, या ठिकाणी सगळे महाराज मंडळी, सगळे मित्रपरिवार या ठिकाणी दराने नाही आदराने आले. तसं ते वैष्णवीतही ते भावाने सुद्धा नाही आले बरं का, भावासाठी ते या ठिकाणी आले. म्हणून सगळ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो आणि सेवा समर्पित करतो.